नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अभिषेक ठिगळे. तर आजचं हे व्हिडिओ डिस्कशन किंवा एक सेशन म्हणा किंवा एक लेक्चर म्हणा, हे घ्यायचे 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत. पहिला मुद्दा म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षा पास न होण्याची. पास न होण्याची कारणं ही कुठली असतील? आणि दुसरा मुद्दा म्हणजे जूनसाठी आतापासून योग्य दिशा कुठली असली पाहिजे? ठीक आहे. कारण शेवटी एका महिन्यात स्ट्रॅटेजी आता काय करावं हे करण्यापेक्षा आतापासून जर व्यवस्थित प्लॅन करून एका पेपरवर लिहून जर आपण अभ्यासाला सुरुवात केली, तर काहीतरी चांगला रिझल्ट लागणार आहे. एका महिन्यात पास व्हायची एक्झाम राहिलेली नाहीये किंवा नाहीच आहे, कधीच नव्हती. एका महिन्यात पास होण्याची एक्झाम ही कधीच नव्हती. ठीक आहे. तर हे 2 मेन अजेंडा असणार आहेत. ठीक आहे. आणि अजून 2 कुठले अजेंडा आहेत, ते मी तुम्हाला सांगतो. ते थोडेसे पर्सनल पण आहेत आणि थोडेसे पब्लिकली सांगण्यासारखे पण आहेत. ओके. हे सगळं सांगण्याआधी 2 गोष्टी सांगतो. हे माझं एज्युकल्चर नावाचं ॲप आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील, की मी प्रत्येक शब्द आणि प्रत्येक वाक्य का बोलतोय. कारण प्रॉपर 2 पानाच्या नोट्स बनवून मी बोलणार आहे आज. त्यामुळे शेवटपर्यंत बघा. स्ट्रक्चर सांगणार आहे कसं-कसं असणार आहे. तुम्हाला काय स्किप करायचंय, ते पण तुम्ही स्किप करा. त्याच सिक्वेन्सनं आपला व्हिडिओ होणार आहे सगळा. तुम्हाला ज्या टप्प्यावर जाऊन बघायचं असेल, त्या टप्प्यावर जाऊन तुम्ही बघू शकता. ठीक आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्या आधी थोडीशी मला माझी पण माहिती द्यायची आहे आणि त्यानंतर. तर एज्युकल्चर नावाचं माझं ॲप आहे. आता त्याच्यात सीसॅट, मॅथ, रिझनिंग, पॅसेज वगैरे असे कोर्सेस आहेत. मराठीचा सुद्धा एक कोर्स आहे त्याच्यावर अर्जुन शेलार सरांचा. दुसरी गोष्ट अभिषेक सीसॅट या नावाचं माझं एक टेलिग्राम चॅनल आहे. ठीक आहे. हे सगळं सांगायची गोष्ट काय, तर अभिषेक सीसॅट ह्याच्यावर मी माझ्या अपडेट देत असतो आणि त्याच्यावर ॲडव्हर्टाइज कमी आणि जरा जे योग्य असेल तेवढंच मी पोस्ट करतो. तुम्हाला कुठे क्लिक करून दुसरीकडे ते नेत नाही आहे. ओके. ते चॅनल. ही एक गोष्ट मला सुरुवातीला सांगायची आहे. दुसरी गोष्ट मला जे सांगायचं आहे ना, कशासाठी बनवतोय आजचं लेक्चर? तर पहिलं पहिला मेन मुद्दा आहे, की ही वेळ योग्य आहे. राज्यसेवा पूर्व जूनची तयारी जर करायची असेल, तर ही वेळ योग्य आहे. आत्ताच जर तुम्हाला योग्य गाईडन्स भेटला, योग्य दिशा भेटली, कशाप्रकारे अभ्यास करायचा हे कळालं, तर तुम्हाला काहीतरी चांगलं करता येईल ह्या 3 महिन्यामध्ये, 90 दिवसामध्ये आणि मग तुमचा रिझल्ट काहीतरी चांगला लागू शकेल. थोडे दिवस राहिल्यावर काही फरक पडत नाही. म्हणजे ही योग्य वेळ आहे, की प्लॅनिंग करून अभ्यासाला लागायची. म्हणून ही एक गोष्ट करतोय. दुसरं खूप महत्वाचं आहे माझ्या पर्सनलसाठी. हे तर मी तुम्हाला म्हटलं, की सार्वजनिक रिझन झालं हे, की योग्य वेळ आहे म्हणून मला हा लेक्चर बनवायची गरज भेटली. कारण खूप जण विचारतात. आणि दुसरं रिझन तेच आहे, की खूप जण विचारतायत. तेवढा वेळ नाहीये माझ्याकडे आता. माझी पण मेन्स आहे आता मेमधली. सो मला नाही रिप्लाय द्यायला जमत. मग काही जण नाराज होतात, रिप्लाय देत नाही वगैरे. पण तुम्हाला वाटतं, की तुम्हाला 5 मिनिटं रिप्लाय दिला म्हणून काय जातंय? तुमच्याशी 10 मिनिटं फोनवर बोललो म्हणून काय जातंय? पण तसं नाही होत आहे. ते तुमच्यासाठी तुमची 10 मिनिटं. असं जर 20 एक जणांनी जरी विचार केला रोजचा, तरी ते माझ्यासाठी खूप होऊन जातं. ठीक आहे. मग ते नाही होत. मग समोरच्याला दुखवण्यापेक्षा किंवा नाराज करण्यापेक्षा मग कारण मी पण माझ्या स्ट्रेसमध्ये असतो अभ्यासाच्या, मग काहीतरी चुकून बोललं पण जाऊ शकतं किंवा गेलेलं पण असेल आजपर्यंत. कोणाला वाईट वाटलं असेल माझ्या वागण्याचं, तर ते मला माझ्याकडून अजून व्हायला नकोय. सो मी हे माझे जे राहिलेले 2 महिने आहेत ना, ते मग मी नाही काय करणार आहे. पर्सनल मेसेज पण नाही, पर्सनल कॉल नाही, काही नाही, काही नाही. जे काय असेल ते ह्या अभिषेक सीसॅट या चॅनलवर आणि एज्युकल्चर नावाचा YouTube पण आहे किंवा ॲप. ह्या एवढ्याच गोष्टी असतील. त्याच्यावर हे सगळं असणार आहे, की बाबा मला स्वतःचा वेळ वाचवायचा आहे. दुसरं खरं खरं रिझन हे आहे, की मला स्वतःचा वेळ वाचवायचा आहे तुम्हाला रिप्लाय देण्याचा. ठीक आहे. हे प्रामाणिक रिझन सांगतोय, कारण मी फुल टाईम टीचर नाहीये. मी तुमच्यासारखा एक सामान्य विद्यार्थी आहे, की ज्याच्या प्रिलिम्स निघतायत, मेन्स निघतायत, काही इंटरव्ह्यूपर्यंत तो पोहोचलाय, पण त्याच्याकडे अल्टिमेट सक्सेस असं नाहीये. एम-पी-एस-सीमध्ये. बाकीच्या ठिकाणी आहे, पण एम-पी-एस-सीमध्ये असं त्याला काही अल्टिमेट सक्सेस नाहीये. आणि मग मी आजच्या व्हिडिओचा विषय पण तोच ठेवलाय, की राज्यसेवा पूर्व पास न होण्याची कारणं आणि त्याच्यावरचं नंतर सोल्युशन पण असणार आहे. ठीक आहे. या 2 गोष्टी असणार आहेत. माझ्याविषयी ज्यांना माहीत नसेल त्यांना माझं नाव अभिषेक ठिगळे. बऱ्यापैकी मी माझी आता जवळ-जवळ 4थी मेन्स असेल ही. पी-एस-आयच्या फिजिकलला होतो मागच्या वेळी, पण काही दिली नव्हती मी. कंबाईनचा स्कोर पण आता चांगला आलेला आहे माझा. बँकिंगच्या जवळ-जवळ सगळ्या मेन्स इंटरव्ह्यूपर्यंत मी पोहोचलेलो आहे. एस-एस-बी इंटरव्ह्यू वगैरे दिलेला आहे. फॉरेस्टचा मेन्स एकदा दिलेली आहे मी. एस-एस-सी, सीजीएल, एस-एस-सी, सीपीओ या सगळ्या गोष्टी केल्या. फक्त असं अल्टिमेट सक्सेस असं एका बँकमध्ये मला बँक ज्युनियर ऑफिसर म्हणून मिळालेलं, की जे मी जॉइन केलं नाही. जे नवीन आहेत त्यांच्यासाठी. की ह्याचं पण कारण सांगणार आहे मी, का हे सांगतोय. ठीक आहे. हे सांगायचं कारण आत्ताच सांगून देतो मी. काही ना तुमच्या वयाचं आहे ना म्हणून
कसंही बोलतात माझ्याशी. काही विद्यार्थी असतात ते. मला काही तसं फरक नाही पडत. पण कधी-कधी आपण विचार करतो, एवढं ह्या मुलांसाठी करायचं. परंतु त्यातून 100रातला एखादा दुसरा निघतोच, की ज्याला माहीत नसतं मी कसं आहे. जे मला जवळ न ओळखतात त्यांना मी माहीत आहे. तिसरं रिझन तेच मग ते कसेही बोलतात वगैरे त्यांच्यासाठी हे सांगायला लागतं. काहीतरी अचीव्ह केलेलं आहे. त्यामुळे स्टार्ट करतोय. पैसे कमवणे हा याच्यातून उद्देश नाहीये. कधीच नव्हता आणि कधीच नसणार आहे पुढे पण. फक्त मला सी नावाची गोष्ट जमते. मॅथ रिझनिंग चांगलं आहे माझं. त्यामुळे मी त्याचे लेक्चर्स घेतो. म्हणूनच हे ॲप वगैरे काढलेलं आहे. पण थोडासा रिस्पेक्ट ठेवायचा असतो. समोरचा व्यक्ती कोण त्यानं काही आयुष्यात कमावलेला असू दे किंवा नसू दे. ठीक आहे. तुम्ही जर समवयस्क आहे म्हणून जर तुम्ही कसंही उद्धट बोलत असाल, तर त्याला काही अर्थ नाहीये. आणि समोरचा ऐकून घेतोय म्हणून तर काय मग तर हेच नाही. ठीक आहे. ही एक तिसरी गोष्ट मला सांगायची होती आणि ती पब्लिकली सांगायची होती मला, की आपण बोलताना आपला आवाज कसा आणि ह्याच्यात मॅटर नाही करत तुम्ही कुठल्या भागातले. नंतर रिझन देऊन नाही चालत मी इथला आहे, मी तिथला आहे. सगळ्यात उद्धट माणसं तर मग तसं आमच्या भागातली असतात सांगलीची. ठीक आहे, की आम्ही बोलतो असे, पण ते मनात काही नसतं आमच्या. काही-काहींचा टोन असा असतो ना, मग काही मदत नाही करू वाटत त्या मुलांना. ठीक आहे, नाहीतर माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे, मी कधी कशाला कुणाला नाही म्हटलं नाहीये. तुमचा कोर्स संपलाय, हे घे बाबा व्हॅलिडिटी इन्क्रीज करून घे. कधी मी कशाला नाही म्हटलेलं नाही. तर काही-काही असा एक्सपिरियन्स येतात. त्यामुळे मग त्याचा अभ्यासावर वगैरे परिणाम होतो. ही एक गोष्ट. ओके. ही 3 गोष्ट माझ्या वैयक्तिक सांगायच्या होत्या मला. ही योग्य वेळ आहे म्हणून मी तुमच्यासाठी हे लेक्चर घ्यायला आलोय. दुसरी गोष्ट मला स्वतःचा वेळ वाचवायचा आणि तिसरं म्हणजे जरासं व्यवस्थित बोलत चला. समोरचा कसाही असेल ना, त्याच्याशी व्यवस्थित बोलायचं असतं नेहमी. तर समोरच्याकडनं तुमची कामं होतात. ह्याच माझ्याशीच नाही, इव्हन तुमच्या लाईफमध्ये. तुम्ही व्यवस्थित बोलला ना, तर तुमची कामं लवकर होतील. तुम्ही व्यवस्थित नाही बोलला, तर नाही. फी दिली याचा अर्थ तुम्ही कोणाला विकत घेता असं होत नाही. ही एक साधी गोष्ट लक्षात ठेवा. हे असं समोर येऊन कोण बोलत नसेल, मला ते जमत नाही, मला सहन होत नाही. मग मला ते बोलायला लागतं. मनात ठेवता येत नाही मला. ठीक आहे. हे जे मला ओळखतात त्यांना चांगलं माहिती आहे. जे मला फॉलो करतात त्यांना सुद्धा हे चांगलं माहिती आहे. जे माझ्या मनात असतं ते माझ्या बाहेर पडतं. ओके. ह्या 3 गोष्टी मला सांगायच्या होत्या. आपण आता डायरेक्ट मुद्द्याला येऊ. हे स्वतःविषयी सांगितलं, तुम्हाला कोर्स घेतो हे सांगितलेलं, त्याची पण ही माहिती देतोय. का? कारण मी याला पण रिप्लाय देईल का नाही मला माहीत नाही. सर कोणता कोर्स घेऊ? कुठला कोर्स घेतला पाहिजे? हे पण मला माहीत नाही आत्ता. एक मात्र आहे तुमचे डाउट्सचे जे असतील ना, डायरेक्ट टू द पॉइंट सी-सॅटचे डाउट म्हणतोय मी. गणित बुद्धिमत्ताचा तुम्ही प्रश्न टाकला, त्याचं सोल्युशन भेटेल. अभ्यास कसा करू? पुस्तक कुठलं वाचू? ह्या सगळ्याचं उत्तर ह्या व्हिडिओमध्ये असेल. हा एक असा व्हिडिओ असेल, की ह्याच्यात तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येतील. तुम्ही कधीही मला विचारायच्या आधी ह्याचे हे बघायचं. ह्याच्यात सगळं असेल. मी 2 पानाचं नोट्स बनवून बसलो इथं, की आज काय-काय बोलायचं. त्यानंतर समोर आलो. तर ह्याची पण एकदाच माहिती देऊन देतो इथे. 2 मिनिटं लागतील. त्यानंतर खूप भारी सेशन होणार आहे. अजिबात स्किप करू नका. आणि हे काही प्रमोशन नाही चाललं. मला वैयक्तिक वेळ वाचवायचा म्हणून ह्या गोष्टी करतोय मी. तर माझे 4 कोर्स आहेत सी-सॅटचे आत्ता. त्यातल्या पहिल्या कोर्सचं नाव आहे संपूर्ण सी-सॅट कोर्स. नावामध्ये संपूर्ण आहे याचा अर्थ की ह्याच्यात सगळं समावेश आहे. ह्याच्यात गणित आहे, ह्याच्यात बुद्धिमत्ता आहे, ह्याच्यात उतारे आहेत आणि ह्याच्यात निर्णय क्षमता आहे. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यात मी कव्हर केलेल्या आहेत. नोट्स मिळत नाहीत. क्वेशन स्क्रीनवर असतो. तुम्हाला त्याचं खाली एक्सप्लेनेशन बेसिक पासून ते डिफिकल्ट क्वेशन पर्यंत मिळतं. ठीक आहे. हा माझा एक पूर्ण कोर्स आहे. हा एकदा घेतला की तुम्हाला काही करायला लागत नाही. ह्याच्यात सगळं भेटतं. आणि माझं कुठलंही लेक्चर तुम्ही कितीही वेळा पाहू शकता दिलेल्या व्हॅलिडिटीमध्ये. ठीक आहे. तर ह्या कोर्सची व्हॅलिडिटी 6 मंथ आहे आता. या कोर्सची व्हॅलिडिटी 6 मंथ आहे आणि याची फी 1499 अशी आहे. ह्या कोर्सचं सांगितलं आणि Telegramमध्ये तुम्हाला प्रायव्हेटमध्ये ॲड केलं जातं. तिथे तुम्ही डाउट विचारू शकता. 24 तास मुलं सोडवतील. कुणी उत्तर दिलं नाही तर 24 तासाच्या आत मी त्याचं उत्तर देत असतो. दुसरी गोष्ट मॅथ रिझनिंग हा अजून एक कोर्स आहे, की ज्याला पॅसेज नको आहे, जो कंबाईनसाठी, गट ब साठी, गट क साठी ठीक आहे किंवा बाकीच्या पण फॉरेस्टची एक्झाम असेल, तांत्रिकमध्ये आता ती इन्क्लूड झालेली त्याच्यात असेल. त्याच्यात पण गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न आहेत. तर त्यांना फक्त हे हवंय. त्यांच्या किंवा शिक्षकांच्या एक्झाम असतात. त्याच्यातून मॅथ रिझनिंग खूप मार्काला असतं. तर त्या सगळ्यांसाठी हा मॅथ रिझनिंगचा कोर्स आहे. याची फी ₹999 आहे आणि याची व्हॅलिडिटी 3 मंथ आहे. प्रत्येक लेक्चर कितीही वेळा बघू शकता. यातलेच डिटेल मॅथ रिझनिंगचे लेक्चर सगळे याच्यात आहेत. फक्त याची व्हॅलिडिटी जास्त आणि पॅसेज आणि निर्णय क्षमता जास्त. म्हणून याची फी थोडीशी जास्त आहे. ठीक आहे. परत तिसरी ज्यांना फक्त पॅसेजवर कमांड आणायचे त्यांच्यासाठी हा एक कोर्स आहे. याची फी ₹599 आहे आणि याची व्हॅलिडिटी 1 मंथ आहे. कारण याच्यात मी फक्त आयोगाला पडलेले जे पॅसेज आहेत राज्यसेवेला, ते व्यवस्थित लाईन बाय लाईन समजावून सांगितले, की मी कसा विचार करतो आणि मी माझे मार्क कसे वाढवतो. ठीक आहे? हां. आणि चौथा एक कोर्स आहे, की जे आधी कुठेतरी शिकलेले आहेत आणि त्यांना फक्त आता एक्झामच्या शेवटी-शेवटी रिव्हिजन करायची गरज आहे.
तर त्यांच्यासाठी हा सीसॅट क्रॅश कोर्स आहे. याच्यामध्ये 15 ह्याच्यात तर खूप लेक्चर्स आहेत. 100+ आवरचा कंटेंट असेल. मी 90+ म्हणतो, पण 100+ असेल तो कदाचित. ठीक आहे. ह्याच्यात पण फक्त उतार्यान पी-एच-डी-एमचा वजा केला तर तेवढे ह्याच्यात कंटेंट आहे. ह्याच्यात 15 फुल लेंथ लेक्चर आहे 2-2 तासाचे. त्याच्यात सगळ्या गोष्टींना मी टच करायचा प्रयत्न केलाय. हा कोर्स बेसिक वाल्यांसाठी नाहीये क्रॅश कोर्स. ह्याच्यात तुमचं गणित किती का कच्चं असेना, या फुल सीसॅट कोर्समध्ये. तुम्हाला गणिताची आवड पण निर्माण होणार आणि गणिताचा तुमचा स्कोर सुद्धा वाढणार. याची खात्री आहे माझी. ठीक आहे. प्रश्न मराठीत आहेत. इंग्लिश मीडियमसाठी इंग्लिशमध्ये प्रश्न नाही. पण माझं असं म्हणणं असतं की गणिताला भाषा नसते. तर हा 15 लेक्चरचा कोर्स आहे हा क्रॅश कोर्स. बेसिक ज्यांचं चांगलं आहे, थोडंफार जमते त्यांच्यासाठी एक हात मारायला. खूप भारी झालंय. आणि ह्या कोर्सची फी आहे आपली ₹499 ठेवली. सुरुवातीला लाईव्ह होतं तेव्हा जास्त होती, 700 होती. आता 499, 15 लेक्चर्स, 30 तासाचा कंटेंट आहे आणि सगळ्या गोष्टी टच झाल्या. आणि या सगळ्या कोर्सचं एकच वैशिष्ट्य आहे. सगळ्या कोर्सचं एक मात्र वैशिष्ट्य आहे. एकही जोक मारत नाही मी. थोडा देखील टाईमपास करत नाही. जे काय असेल ते मुद्देसूद प्रश्नाला धरून तेवढंच बोलतो. अजिबात फालतूगिरी होत नाही. एका तासात माझे 10 वगैरे गणित होत नाहीत. खूप सारे गणित होतात आणि ते पण व्यवस्थित स्पीडने. कारण टाईमपास नावाची गोष्ट नाहीये. लेक्चर सगळे रेकॉर्डेड आहेत. डाउनलोडची सिस्टम सध्या नाहीये आपल्याकडे आणि ती होणारही नाही बऱ्याच कालावधीसाठी. जेव्हा होईल तेव्हा सांगितलं जाईल. आता तरी तशी काही नाहीये. पण आपले लेक्चर खूप कितीही वेळा बघू शकता. जी व्हॅलिडिटी असेल ना, असं नाही की 2 तास, 3 तास जे बाकीच्या ॲपमध्ये असतं तसं काही नाहीये आपलं. की कितीही वेळा तुम्ही लेक्चर्स पाहू शकता. तर हे सगळं मला सांगायचं होतं. ओके. की सगळ्या कोर्सेसची माहिती व्यवस्थित दिली आहे. ह्याच्यापेक्षा जास्त काही नाहीये माझ्याकडे कोर्सची माहिती देण्यासारखं. मी 2-3 गोष्टी सांगतो, की तुम्हाला मॅथ्सची आवड निर्माण होईल, गणिताची आवड निर्माण होईल. सगळं विदाऊट फॉर्म्युला शिकवतो मी. कन्सेप्ट बिल्डअप करतो. लॉजिक डेव्हलप कसं करायचं ते शिकवतो. उतार्यांचा अप्रोच कसा पाहिजे ते शिकवतो. त्यामुळेच तर मी नावं बघा ना कसं दिले. संपूर्ण सीसॅटला नाव दिलंय वन स्टॉप सोल्युशन. हे एकदा घ्या. विषय क्लोज करा. तुम्हाला कशाची गरज नाही लागणार. उतार्याला नाव दिलंय अप्रोच कसा असायचा पाहिजे उतार्यांच्या वेळी. मॅथेमॅटिक्स आणि रिझनिंगला नाव दिले सॉल्व्ह विदाऊट फॉर्म्युला. मॅथ्सला दिले आणि रिझनिंगच्या खाली काय लिहिलंय बघा डेव्हलप लॉजिक. उगाच लिहायचं म्हणून काही केलं नाही. सीसॅट क्रॅश कोर्सला लिहिले रिव्हिजन बॅच. व्यवस्थित मुद्दाम ॲडव्हर्टाइज करायची वगैरे काही नाही. ज्याच्यात जे सांगितलंय ना, तेच फक्त केलेलं असणार आहे त्या कोर्समध्ये अख्ख्या. ठीक आहे? तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आहेत. याच्यामध्ये प्रायव्हेट ग्रुपमध्ये मी ॲड करतोय. संपूर्ण सीसॅट कोर्स ज्यांनी घेतलाय ना, त्यांना मी प्रायव्हेट ग्रुपमध्ये ॲड करतो डाऊट वगैरे विचारण्यासाठी. हे असं सगळं आहे आणि हे माझं टेलिग्राम चॅनल आहे. ठीक आहे. बरेच जण स्किप करून गेले असतील, तर सॉरी. पण मला हे सांगायचं होतं, कारण मी पुन्हा प्रत्येकाला वैयक्तिक मेसेजमध्ये हे पोस्टर पाठव, मग कुठे लिंक पाठव. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या गोष्टी भेटतील. हे ॲप प्ले स्टोअरवर आहे. तिथे जाऊन तुम्ही करू शकता. आणि आत्ता कोर्स घेणं कधीही फायद्याचं. माझा रिकमेंडेड कोर्स आहे संपूर्ण सीसॅट कोर्स. एकदाच घ्या. तुम्हाला काही करायची गरज नाही. तुम्ही प्रायव्हेट ग्रुपमध्ये पण ॲड होता. प्रायव्हेट ग्रुपमध्ये एकदा ॲड झालं, की नंतरचे माझे जे पण प्रायव्हेट लाईव्ह लेक्चर्स जरी असतील, ठीक आहे, की जे पेड स्टुडंटसाठी ते तुम्हाला मिळतच राहतील. कारण तिथे लिंक सेंडच करत असतो मी नेहमी. ठीक आहे. नवीन-नवीन गोष्टी त्याच्यावर पण टाकत असतो मी. एकदा फी भरली की तिथं परत व्हॅलिडिटी नंतर लाईव्ह काय असेल तर तुम्हाला पैसे भरायला लागत नाही. रेकॉर्डेड असतील तर लागतील भरायला. ठीक आहे. तर ह्या अशा सगळ्या गोष्टी आहेत आपल्या आता. हे एक सांगायचं होतं. त्यानंतर अजून एक सांगायचं ते सांगितलं मी. जरा व्यवस्थित बोलत चला. बरोबर नाही. मी कसंही बोलू दे तुमच्याशी. तुम्ही व्यवस्थित बोलायचं. मी तुमच्या चांगल्यासाठी बोलत असतो. ठीक आहे. की तुम्हाला जे रागवतो, तुम्हाला जे ओरडतो ते तुमच्या चांगल्यासाठी असतं. तुम्ही क्षुल्लक गोष्टींवरून आणि लगेच कळून येतं रे, कोण किती योग्यतेचं आहे. ह्या गोष्टी लगेच कळून येतात. कोण किती योग्यतेचं आहे त्याच्या बोलण्यावरून, ठीक आहे, त्याच्या वागण्यावरून. तो कॉल करताना त्याचा कसा आहे आवाजाचा टोन, ह्याच्यावरून लगेच समजतं, की बाबा हा माझी घ्यायला बसलाय, की बाबा त्याला खरंच माझ्याबद्दल रिस्पेक्ट आहे. लगेच कळून येतं. ठीक आहे. तर ही गोष्ट मला खरंच सांगायची होती. हे 10 मिनिटं गेले तरी चालतील. व्हिडिओजला व्ह्यूज आले नाही तरी चालतील. काही घेणं-देणं नाही. पण मनाची शांती खूप इम्पोर्टंट आहे अभ्यास करायचा असेल तर. ती तुम्हाला पण लागेल. हं. तर ही एक गोष्ट होती आपल्यात. तर आता आता मी कोर्सचं स्ट्रक्चर सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा जर मला जे स्वतःविषयी सांगायचं होतं ते सांगून झालंय. दुसरं, दुसऱ्या पॉइंटला मी काय सांगणार आहे आता, की जे कुठल्यातरी मेन्सला आहेत. कोणत्यातरी मेन्सला आहेत किंवा त्याला वाटतं की आम्ही असणार आहे. मग ते 230 वाले राज्यसेवेचे असू दे किंवा आता 45 वाले एस-टी म्हणजे कंबाईनचे वगैरे असू दे. ठीक आहे. कोणत्यातरी मेन्सला यांच्याविषयी पहिल्यांदा बोलणार आहे. नंतर त्यानंतर मी बोलणार आहे जे काठावर आहेत. काठावर म्हणजे काय? जे राज्यसेवा 10 ते 15 मार्कानं इकडे-तिकडे व्हायला लागलेत. हं. आणि जे कंबाईन 5 मार्कांनी इकडे-तिकडे व्हायला लागलेत. हे अशा लोकांसाठी मी बोलणार आहे. चौथं, अभ्यास खूप केलाय, पण 10-15 नाही जरा 20-25 मार्काचा फरक आहे.
जरासा गॅप आहे. ठीक आहे. आणि 5वं मी अशा लोकांसाठी बोलणार आहे 4-5 वर्ष रगडतोय. ठीक आहे. 4-5 वर्ष रगडतोय. एक पण प्रिलिम पास झाले नाही. 4-5 वर्षात एकही प्रिलिम पास झाले नाही. अशा सिक्वेन्समध्ये मी बोलणार आहे. त्यातल्या त्यात ह्या 1 नंबरला मी कारणं सांगणार आहे. कारण राज्याचं जे टायटल होतं आपलं, पूर्व परीक्षा पास न होण्याची कारणं. ती मी कारणं पहिल्यांदा सांगणार आहे आणि तीच कारणं आहेत. त्याच्या बाहेरची कुठली कारणं नाही आहेत. तीच कारणं आहेत. त्याच्या बाहेर जाऊ शकत नाही. त्याच्या बाहेरचं कारण ते असतंय लक. केलंय सगळं, पण लक नव्हतं आपलं. बरोबर? हेच एक कारण असेल, दुसरं एकही कारण असणार नाही. तर अशा सिक्वेन्सने मी जाणार आहे आणि ह्यानंतर शेवटचं असेल ते म्हणजे तुम्हाला जे विचारलेलं खूप जणांनी व्यवस्थित डाऊट विचारले मला. काही लोकांनी प्रायव्हेट विचारले, काही लोकांनी त्या कमेंटच्या तिथे टाकले. तर ते सगळे डाऊटला मी हात लावणार आहे. कारण हे एक शेवटचा व्हिडिओ असेल माझं 2 महिन्यातलं. त्याच्यानंतर त्या 2 महिन्यामध्ये माझा व्हिडिओ नसणार आहे. मे बी नसणार आहे. कदाचित म्हणजे 99% तर नाहीच आहे. चुकून कधी टाकला मॅथ रिझनिंगचा असेल तर असेल. बाकी कुठला काही होणार नाही आपला आता. ठीक आहे. तर 6 नंबर नंतर तुमचे सगळे डाऊट क्लिअर करेन. हे रेकॉर्डेड सेशन आहे त्यामुळे तुम्ही फास्ट फॉरवर्ड करून कसंही बघू शकता. तर अशा पद्धतीने. तर आता मी कारणं सांगतो पहिल्यांदा, की बाबा पूर्व परीक्षा पास न होण्याची कारणे. पूर्व परीक्षा पास न होण्याची कारणे. तर सगळ्यात पहिलं कारण किती टक्के लोकांचं हे 95% ज्यांची झाली नाही ना त्यातल्या 95% लोकांचं कारण आहे. मग तुमचं कारण नाही सांगत आहे मी. हे मी सांगतोय की तुम्ही का नाही पास झाला? तुम्ही का नाही पास झाला? तुमचं वैयक्तिकचा मला विषय नाहीये. पण 95% मुलं का पास झाली नाहीत माहिती आहे? एकमेव कारण आहे. लहान पोराला पण कळतं ते कारण कुठलं आहे? अभ्यास केला नाही. अभ्यास केला नाही. अभ्यास केला नाही. हे 95% लोकांचं रिझन आहे, की ते नाहीत पास होणार आणि ते होणार पण नाही. कारण व्हाईस वर्सा ट्रू नसतं माहिती आहे ना तुम्हाला? ती एक वाक्य सांगतो तुम्हाला. अभ्यास केला, हं, तर तुम्ही पास व्हाल किंवा नाही पण व्हाल. पण अभ्यास नाही केला, तर तुम्ही 100% नापासच होणार. त्याला दुसरा काही इश्यू नाही. अभ्यास का नाही केला, ह्याची परत वेगळी कारणं होती. ते तुमचं तुम्ही बघायचं. मी जी मला माहिती आहे ती सांगतो. अभ्यास केला नाही हे पहिलं कारण आहे. एक्सेप्ट करायचं आणि एक्सेप्ट करायला शिका. एक्सेप्ट करायला शिका. जोपर्यंत स्वतःचाच आविर्भावात राहाल ना डबक्यातल्या बेडकासारखे मला येते सगळं. हं, मला कोण काय शिकवणार? ह्या गर्वात राहाल ना, नाही काय होत. सगळे त्या फेजमधनं जातात. मी पण गेलेलो असतो कधी काळी. स्वतःला बद्दल लई चाललेलं असतं आपल्याला. शिंग फुटलेले असतात. नाही का? एक्सेप्ट करायला शिका स्वतःची चूक. अभ्यास केला नाही हे एक कारण. दुसरं दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण ते म्हणजे डिस्ट्रॅक्शन. नाही करतोय मी अभ्यास, पण प्रचंड डिस्ट्रॅक्शन आहेत किंवा अभ्यास न करण्याची कारणं सुद्धा डिस्ट्रॅक्शनच आहे. मग त्या डिस्ट्रॅक्शनमध्ये तुमचं सोशल मीडिया आलं सगळं. YouTube पण सोशल मीडियाचंच आहे, पण YouTube वेगळं टाकू आपण. FB, WhatsApp, Instaपेक्षा YouTubeला वेगळं टाकू जरा. हं. तुमचं Telegram आलं. त्याच्यात पण आजकाल टाईमपास चालायला लागला असं कळलं. मला वाटलं Telegram फक्त अभ्यासासाठी असतंय. त्याच्यात पण मुलं चॅटिंग, ग्रुप, त्याच्यात भांडणं वेगवेगळ्या गोष्टींवर, डिबेट. नाही काय अर्थ. खराच अर्थ नाहीये. कोणाचं लक्ष नाही तुमच्याकडे. ठीक आहे? तर हे डिस्ट्रॅक्शन. नंतर जी-एफ, लिमिटच्या बाहेर नसतं चालत ह्या गोष्टी. तुम्हाला कळलं पाहिजे कुठलं रिलेशन कुठं मेंटेन करायचं, कसं मेंटेन करायचं, कुठल्या वेळी कुठल्या गोष्टीला प्रायोरिटी द्यायची. त्यानंतर अजून एक मोठं कारण आहे. कायमस्वरूपी सिंगल संघटना ज्या असतात माझ्यासारख्या, त्यांचं कारण काय? त्यांचं कारण आहे ग्रुप्स मित्रांचे. मित्रांचे ग्रुप्स हे कारण आहे तुमचं, की चला नाश्त्याला, चला चहाला, चला जेवायला, चला जिमला, चला फिरायला. ठीक आहे, चला पार्टीला, चला रात्री दूध प्यायला. हे जर तुम्ही करत असाल रोज, रोज म्हणजे आठवड्यातून 2 दिवस म्हणजे रोज. ठीक आहे. हे जर तुमचं असं होत असेल, तर नाही हे पण डिस्ट्रॅक्शनमध्ये मोडतं. ह्या गोष्टी होत असतील तर नाही. आणि काही जण असतील बाबा हे आम्ही हे सगळं करून पण काही जणांचं आहे. लाखात एखादा निघतो तसा, लाखात. 100त पण नाही. खूप कमी असतात. सगळी मजा करून पास होणार. खूप कमी असतात लोकं. ठीक आहे. हे डिस्ट्रॅक्शनचं कारण असेल तुमचं. मी कारणं सांगतोय. सोल्युशन सगळ्याची सांगणार आहे मी. ठीक आहे. तिसरं तिसरं कारण आहे जबरदस्ती. नाहीये तुम्हाला इच्छा. तुम्हाला इच्छा नाहीये करायची. आई-वडिलांनी, नातेवाईकांनी, मित्रांसोबत आलाय.
ठीक आहे. लग्नाचे 2-3 वर्ष वाढवायचे, पुण्याची मजा करायची आहे किंवा हे ग्रॅज्युएशन नंतर थोडं तरी मला एन्जॉय करू द्या. ह्यासाठीचे आलेत. नाही रे बाळांनो, 12-12 तास करून अभ्यास करणारे प्रिलिम्स नाहीत पास होत कुठल्या कुठल्या तुम्ही स्वप्नात आहे? नाही शक्य ना, बरोबर? त्यामुळं नाहीये हे. तुम्ही ह्यातल्या कुठल्यातरी एका कारणात बसणार आहे. तुम्ही स्वतःला अनुभव घ्यायचा. चौथं, हे झालं जबरदस्तीने करताय. ठीक आहे. आता एक चौथा रिझन आहे, ते जरा अभ्यासाशी रिलेटेड आहे. ते चौथं रिझन आहे म्हणजे न ठरवला केलेला अभ्यास. काही प्लॅनिंग नाही, काही नाही. उगाच पुस्तकं संपवायची. ठीक आहे. विथआऊट प्लॅनिंग आणि हे उगाच ते विश्वास नांगरे पाटील सरांचं वाक्य नाही, उगाच नाही. ते त्यांनी बोललेलं. कुणाचं वाक्य मला माहीत नाही. मी त्यांच्याकडनं ऐकलेलं वाक्य. तर तुम्ही प्लॅन नाही केला. इफ यू फेल टू प्लॅन तर तुम्ही यू प्लॅन टू फेल. तुम्ही नापास व्हायचाच प्लॅन बनवताय. हे बरोबर आहे. विथआऊट प्लॅनिंग काही नाही करून चालत आणि तोंडी तर प्लॅनिंग अजिबात कुणी नाही करायचं. पेपरवर लिहून पाहिजे तुमचं सगळं व्यवस्थित. ठीक आहे. ही एक गोष्ट आहे, की बाबा नुसता सैराभैरा अभ्यास चाललाय आपला. काही माहीत नाही आपल्याला, सिलेबस माहीत नाही, पी-वाय-क्यू माहीत नाही. कोणतीतरी तरी पुस्तकं आणतोय, वाचतोय, रट्टा मारतोय आणि जातोय. नाही होत, नाही होत. हे मला नव्हतं कोण सांगायला ना. कोण आता फर्स्ट इयरवाला ऐकत असेल, तर मला कोण नव्हतं सांगायला. तुम्हाला अभिषेक ठिगळे भेटलाय ना सांगायला आता, की बाबा फर्स्ट इयरमध्येच तुम्ही व्यवस्थित लाईनवर राहा. अजिबात इकडे-तिकडे जायचं नाही. बरोबर त्याच गोष्टी त्याच वेळी करायच्या. काही हे करायचं नाही. ठीक आहे. तर ही एक गोष्ट विथआऊट प्लॅन आणि 5वी रेअर गोष्ट आहे, की प्लॅन न पण करतोय. त्याला सगळं सिलेबस माहीत आहे, पी-वाय-क्यू माहीत आहे, ग्रुप चांगला आहे त्याचा, सगळं त्याला माहीत आहे. पण त्याचा परीक्षेच्या वेळी ब्लँक पडतो. ठीक आहे. हे खूप रेअर केस आहे, खूप रेअर केस आहे ब्लँक होणं. ठीक आहे. मग हे ब्लँक होण्याची कारणं काय असतात? पॅनिक होतो तो. त्याला टेन्शन येतं फ्युचरचं, कसं होणार आपलं? ठीक आहे. ह्या गोष्टी आहेत. तर ही एवढी कारणं आहेत आणि मला नाही वाटत, की ह्याच्यापेक्षा वेगळं कुणाचं दुसरं कारण असेल. एवढ्याच एका कारणामध्ये असतं. मग मला तुम्ही काहीही म्हणा रे, मला तुम्ही काही म्हणा. तुम्ही मला मला रिप्लाय येतात. सर 4 वर्ष खचून अभ्यास केला. ह्या वर्षी तर लय होप्स होते. माझं त्याला एकच म्हणणं आहे 2011 पासूनचे 20 पर्यंत सगळे पी-वाय-क्यू पाठ आहेत का तुला? माझा एवढाच एक प्रश्न आहे त्याला. हं. तुम्ही आत्ता ज्या प्रश्नांसाठी भांडताय परमहंस सभा, ठीक आहे, की तो प्रश्न 3दा रिपीट झाला. तुम्ही जर त्यासाठी भांडताय, मग तुम्ही पी-वाय-क्यूचा अभ्यास केलाय का रे? ठीक आहे, तुम्ही अशा एका व्यक्तीला कॉल करताय, की ज्याच्यावर प्रश्न पडलाय. मग आता इथनं पुढे काय जिवंत व्यक्तींवर प्रश्न विचारायचे का? हास्यास्पद पण आहे आणि कौतुक करण्यासारखं पण आहे. एका गोष्टीसाठी लढण्याची किती तयारी पाहिजे, हे पण तुम्ही दाखवून देताय. आणि त्याच ठिकाणी तुम्ही हे पण दाखवून देताय, "अरे, आपल्याला एका मार्कासाठी एवढं का रडायला लागायला लागलंय? आपण दुसरीकडून अभ्यास करून चांगले पाडू शकत नव्हतो का? आपण सोपे-सोपे प्रश्न चुकवलेत आणि ह्या प्रश्नांसाठी का भांडतो आपण? ते पण ग्रामरच्या मिस्टेक काढून, ते पण पुस्तकाच्या टायटलच्या मिस्टेक काढून." असं नाही का वाटत तुम्हाला? तुम्हाला असं वाटतंय का? जर तुम्ही आता इथे एका मार्काने पास झाला, तर मेन्समध्ये तुम्ही धुरळा करणार असं वाटतंय का तुम्हाला? आणि जे 60-60 मार्क घेऊन बसलेत, ते तुम्हाला शांत बसू देतील असं वाटतंय का तुम्हाला? सांगा बरं. आणि माझं काय म्हणणं नाही, आपण आपल्या हक्कासाठी भांडलं पाहिजे, सगळं केलं पाहिजे. अरे बेस्ट जे काय आहे ते बेस्ट केलं पाहिजे आपण. ज्या एक्स्ट्रीम कंडिशनला जातील त्या एक्स्ट्रीम कंडिशनला. हे एवढं जे केलं ना, ते अभ्यासासाठी जर केलं असतं तुम्ही, कुठे पोहोचला असता रे तुम्ही? एक झंझटच पडली नसती. 60 मार्क पडून बिंदास 2 आन्सर की काढा, 3 आन्सर की काढा, सगळे प्रश्न कॅन्सल करा. मी असणार आहे. ठीक आहे? मी असणार आहे मेन्सला. इथपर्यंत पाहिजे होता ना तुमचा कॉन्फिडन्स? नाही. ठीक आहे? तर ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. ही आता ही शेवटची गोष्ट का सांगितली? ही जी लास्ट गोष्ट सांगितली, उगाच भांडत बसायचं झालेल्या गोष्टीवर. राज्यसेवेनंतर पण हेच केलं महिनाभर. आता कंबाईन नंतर 15 दिवस हेच करा. मग परत गटकं येते. मग त्याच्यात परत मारामारी एका मार्कासाठी. का? 15 दिवस वाया घालवले ना इथं गट ब साठी भांडण्यासाठी. त्यामुळे ह्या गोष्टी करून चालणार नाही. ह्या गोष्टी खरंच करून चालणार नाही. आता मी ही जी कारणं सांगितली, ह्याचीच तात्पुरती इथंच लगेच सोल्युशन सांगतो. या सगळ्यांची सोल्युशन मी सांगतो तुम्हाला इथेच. प्रॉपर तुमचे डाउट तर घेणारच आहे मी. पण याची सोल्युशन सांगतो. आणि कारणं शोधताना काय करायचं माहिती आहे का? नेहमी आता ते सोल्युशनच्या पार्टमध्येच येईल म्हणून हे मिडलला सांगून ठेवतो. घ्यायचा राज्यसेवेचा पेपर मागचा. हं. प्रश्न बघायचे. तुम्हाला मी खात्रीने सांगतो 40 प्रश्न तुम्हाला असे सापडतील, की तुम्ही स्वतःला म्हणाल, "अरे, हे कसं काय चुकलंय तुझं? हे चुकायला नाही पाहिजे होतं. हे चुकून तू तर वाटच लावली सगळी." असे तुम्हाला 40 प्रश्न सापडतील आणि त्यातले तुमचे 15 ते 20 प्रश्न चुकलेले असतील. मी कंबाईनमध्ये एक-एक प्रश्न वाचून दाखवला बघा. 38 प्रश्न होते आपले.
की अभ्यास न करता बरोबर यायला पाहिजे ते तुमचे. अभ्यास न करता 85 पैकी 38 15 गणित बुद्धिमत्तेचे पकडले नाहीत. अभ्यास न करता ते बरोबर यायला पाहिजे ते तुमचे. आणि मग वरच्याचे प्रश्न ठोकले तरी मग जरा बऱ्यापैकी 10-15 तरी. असं करून लागायला पाहिजे होती 45 ची लेव्हल. पण नाही. आपण सोपे प्रश्न चुकलो त्याचा विचार करत नाही. उगाच तुम्ही कुठेतरी विचार करून अंदाज लावून एक उत्तर काढता त्याचा विचार करता. नाही झालं पाहिजे असं. सोल्युशन पहिलं काय करायचंय? मेन लेक्चर मी राज्यसेवेसाठी घेतोय. कंबाईनवाल्यांनी पण सेम हेच फॉलो करा. आणि पुन्हा सांगतो, कंबाईन काही वेगळं नसतं, राज्यसेवा काही वेगळं नसतं, गटक काही वेगळं नसतं. हिस्ट्री तेच आहे, पॉलिटी तेच आहे, इकॉनॉमिक्स तेच आहे. कोणी मला भांडून दाखवा बरं. जर जर असा कुठला मेन सिलेबसचा प्रश्न प्रिलिम्सला आला, कोणी भांडून दाखवा आणि तो एकदम चांगला प्रश्न आहे आणि तो स्क्रॅप करून दाखवा मला कोणी. शक्यच नाही. काहीच नाही करू शकत आपण. जर पंचायत राज 2 प्रश्न आहेत असं म्हणतोय किंवा 2 प्रिलिम्सला 4 प्रश्न टाकले पुढच्या वेळी. काय भांडणार आहे पुढचे 2 प्रश्न कसे काय टाकले तुम्ही? समाज सुधारक एखादा नाहीये आपल्याला, तो टाकला. भांडणार आहे? नाही. इतिहासात आहे ना, आपल्याला विषय दिलाय. इतिहास आहे तुम्हाला, भूगोल आहे तुम्हाला. तर हे लक्षात घ्या. एक्झाम वाईज अभ्यास करू नका. सब्जेक्ट चांगला करण्याला महत्त्व द्या. माझा हा सब्जेक्ट चांगला झालाय. मला ह्यातलं बऱ्यापैकी येतंय. तुम्ही रिॲलिटी बघितली? आपण अभ्यास करताना किती डीप अभ्यास करतो प्रिलिम्सचा. आणि प्रश्न किती बरोबर विचारतायत. काहीतरी विचारतात का रे डीपमध्ये प्रश्न? पास होण्यासाठी सांगतोय. ठराविक 10-12 प्रश्न डीप असतात, त्याचा काही विषय नाही. पण डीप प्रश्न आहेत का काय? काहीच नाही. आपण करंट अफेअरचं काय-काय करून जातो आपण. कळालं ना करंट अफेअर मी नेहमी म्हणतो. शेवटच्या थोड्या दिवसात करायचं आपलं आलं, आलं, नाही आलं, नाही आलं. असंच आहे करंट अफेअर. पण आपण त्याला रोज करंट अफेअर. अरे मजा येते करंट अफेअर करताना माहिती आहे. मी पण जुन्या काळी तेच केलंय. पण आता नाही. मजा कशात आली पाहिजे? इकॉनॉमी, जिओग्राफी, पॉलिटी, मॅथ रिझनिंग ह्याच्यात मजा आली पाहिजे आपल्याला. तर मग स्कोर करू शकतो आपण. बरोबर? ठीक आहे. मला असं वाटतं तुम्हाला आवडत असेल मी जे काही बोलतोय ते आता. कारण मी मोठं झालं तरी चालेल, तर ह्या लेक्चरमध्ये सगळं बसवणार आहे. काही तुमचं शिल्लक नाही राहिलं पाहिजे. तर पेपर घ्यायचा आहे जुना, ब्लँक पेपर पण एक घ्यायचा आहे. आपला पेपर घेतला तुमचा ब्लँक पेपर घेतला. तुम्हाला आठवत असतं तुम्ही पेपरच्या वेळी काय विचार करून हे उत्तर लिहिलेलं आणि खरं उत्तर काय आहे? असं काढून टाकायचं आणि व्यवस्थित टॉपिक सब्जेक्ट वाईज लिहायचं त्याला. तुम्ही सोडवले किती? त्यातले तुक्केवाले किती बरोबर आले? जे शुअर शॉट होतात ते खरंच आलेत का बरोबर तुमचे? हे सगळं तुम्हाला लिहायला लागणार आहे. ठीक आहे. हे सगळं लिहायचं. 7 सब्जेक्टचं बनेल तुमचं. GS1चं. सी-सॅटचं काही एवढं करायची गरज नाही. त्याचं बघायचं तुम्हाला लगेच कळून जाते. पॅसेजमध्ये कमी आहेत, गणित बुद्धिमत्तेत कमी आहेत. ठीक आहे. ही दुसरी गोष्ट झाली. तर GSचं करून घेतलं आणि बघायचं की सगळ्यात घाण परफॉर्मन्स कुठल्या सब्जेक्टला झाला तुमचा? सगळ्यात घाण परफॉर्मन्स तुमचा कुठल्या सब्जेक्टला झालाय? आणि तो सब्जेक्ट सुरुवातीला अभ्यासाला घ्यायचा. असे 2 सब्जेक्ट तरी असतील की जिथे तुम्ही घाण परफॉर्मन्स केलाय. कधी-काळी बायोलॉजीला 0 मार्क यायचे मला. आता बायोलॉजीचे एक 4 ते 5 प्रश्न माझे बरोबर येतात राज्यसेवेचे. 8-9 जे असतात ना, त्यातले 4 ते 5 माझे बरोबर येतात. का? केला मी अभ्यास, करून घेतलं चांगलं. क्लास लावून करून घ्या, मित्र-मैत्रिणींकडनं करून घ्या, स्वतः अभ्यास करून घ्या. काही नसतं रे, पैसे वगैरे काही बघू नका. तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, आयुष्यात लय कमवणार आहे तुम्ही. ठीक आहे? ही गोष्ट लक्षात ठेवा कधी पण. आपल्याला गरज आहे ना, ती गरज बघायची. नको तिथं आपण काटकसर करणार नाही. शिक्षणाच्या वेळेबरोबर काटकसर आपल्याला सुचते. खाण्यापिण्यात कधी करणार नाही. मजा करण्यात कधी करणार नाही. पुस्तक घ्यायचं म्हटलं की घेऊ का नको, घेऊ का नको? घेऊ का नको विचार झाला पाहिजे, पण चांगलं असेल एखादं पुस्तक तर ते घेतलं पाहिजे ना. ठीक आहे? तर ही गोष्ट आहे. तर असे 2 सब्जेक्ट निवडायचे. त्या 2 सब्जेक्टची पुस्तकं घ्यायची. जे काही असतील ती. नवीन काही म्हणत नाही मी. तुमच्याकडे सगळं आहे. त्यातलंच करायचंय तुम्हाला. ठीक आहे? तर ते पुस्तकं घ्यायची आणि व्यवस्थित त्याच्यावरचे प्रश्न कसे पडले, आपल्याला काय वाचलं पाहिजे बाबा, किती डीप पर्यंत गेलं पाहिजे, तेवढंच करायचं. दुसरं काहीही करायचं नाही. हं? ही मेन गोष्ट सगळ्यात मोठं सोल्युशन. आणि ही गोष्ट करण्याऐवजी दुसरं एक वाक्य. स्वतःला एक्सपिरियन्स समजायचं बंद करा. फ्रेश पुनश्च हरिओम करायचं आपल्याला. पुन्हा शून्यातून स्टार्ट करायचं. शून्यातून स्टार्ट करताना फक्त इथं तुमच्याकडे एक गोष्ट एक्स्ट्रा असते. ती म्हणजे अनुभव, की जी आधी नव्हती. आता अनुभव आलेला असतो तुम्हाला. बरोबर? तर ही गोष्ट तुम्हाला करायची आहे, की बाबा मी कशात कमी आहे, त्या गोष्टीकडे पकडायचं. ठीक आहे? आणि करायला लागतं आणि केल्याने होतंय. मी करून दाखवलंय. कधी-काळी मला सगळे सी-सॅटच्या जोरावर म्हणायचे. आजकाल नाही. आपल्या GSचा पण स्कोर तेवढाच आहे, जेवढा सी-सॅटचा असतो. ठीक आहे? त्यामुळं केलं की होतं, आपण करत नाही. मी पण अजून तेवढं करत नाही. मला 100% द्यायचंय. मी अजून 30-40%च देतोय माझं.
पूर्ण माझा परफॉर्मन्स देत नाही मी अजून, त्यामुळे अजून अडकलो. ठीक आहे. म्हणून हे 2 महिने मला चांगले करायचे. तुम्ही पण हे तसंच करायचं. त्यामुळं अभ्यास करायला सुरुवात करायची. पहिलं कारण तेच आहे ना, अभ्यास केला नाही. तर आता सांगतोय मी अभ्यास करा. आधी पेपर घ्या. कशात कमी आहे ते बघा. ते 2 सब्जेक्ट उचला. हळू पी-वाय-क्यू बघा, सिलेबस बघा. त्यानुसार किती वाचायचं, किती डीपमध्ये वाचायचं. उगा एखादं आवडतं म्हणून लय आणि एखादं आवडत नाही म्हणून त्यातलं काहीच करायचं ना, असं नाही. वरवर तर वाचा ना. त्यातून अंदाज लावून सांगता येतं तुम्हाला प्रश्नाचं उत्तर. बरोबर? ठीक आहे. ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. त्यामुळं अभ्यास केला नाही, तर अभ्यास करायला सुरुवात करा. हेच त्याचं सोल्युशन आहे. अभ्यास करायला सुरुवात करा. ठीक आहे. पहिल्या गोष्टीचं. कसा करायचा ते थोडंसं सुरुवात कशी करायची ते सांगितलं. बाकीच्या गोष्टी पुढे सांगतोय. दुसरं डिस्ट्रॅक्शन. FB, WhatsApp आणि Insta. हे ज्यांचं चालू असेल ना, हे ज्यांचं चालू असेल, त्यांनी मला बोलायचंच नाही कधी माझ्याशी. ठीक आहे. माझ्याशी बोलायचंच नाही त्यांनी. काही माझ्याशी म्हणजे मी माझा रूल्स सांगतोय. काही नाही ह्याच्यातनं काही मिळत नाही तुम्हाला. ह्याच्यातनं तुम्हाला दुःख आणि आनंद हेच मिळतं. ते पण काही ह्याचा पण नसतो तो आनंद. ते दुःख पण काही चिरकाल टिकणारं नसतं. काहीच नसतं. FB, WhatsApp, Insta हे ज्यांचं ॲक्टिव्ह असेल, त्यांनी नाही बोलायचं माझ्याशी. 2 महिने तर असं पण नाही, पण तरी पण नंतर सांगतो. कारण हे बंद करायचं. ते वापरत असताना काही होत नाही. पण त्याच्यावर काहीतरी आलं, तुम्ही विचारात जाता, आनंदात जाता किंवा दुःखात जाता. ते नको आहे आपल्याला. चेंजेस नको आहेत आपल्याला. आपल्याला कॉन्स्टंट लाईफ पाहिजे, ती जगायची. तुमचे बिझनेस असतील, तुमची नोकरी असेल, त्यासाठी WhatsApp यूज करत असाल तर ओके. मला नाही वाटत Insta आणि FBमध्ये कोणाचा बिझनेस असेल. ठीक आहे? तर त्या गोष्टी बंद करायच्या. WhatsAppचा डी-पी वगैरे काढून ठेवायचं निवांत. कारण तसं केलं तर आपल्याला कमी मेसेज येतात. सिंपल गोष्ट आहे. दुसरं YouTube कमीत कमी वापर करायचा, कमीत कमी. जेवढा अभ्यासासाठी करता येईल तेवढा. चुकून पण त्या रील्सवर टिक करू नका, शॉर्ट्सवर. ठीक आहे. माणसाचे झालेत पेशन्स कमी. माणसाला कमी वेळेत जास्त आनंद पाहिजे आता. कमी वेळेत जास्त आनंद पाहिजे. तुम्ही हे आत्ता ऐकता ना, हे मी जे बोलतोय इथपर्यंत 17-18व्या मिनिटाला असेल, तर तुमच्यात पेशन्स आहेत. काही जण आधीच सोडून गेले. लवकर गोष्ट नाही मिळत. लवकर मिळालेली गोष्ट लवकर संपते. हे पटलंय, अनुभवलंय, सगळं झालं. त्यामुळं उशीर लागेल तर ती उशीरपर्यंत टिकते. हं. आणि YouTubeचे ते शॉर्ट्स आपल्याला झप एका मिनिटात 40 सेकंदात ना, 40 सेकंदाचं असतं ते. 40 सेकंदात हे होऊन जातं. तर त्याचं कसं कधी व्यसन लागतं ते कळत नाही तुम्हाला. त्यामुळं जपून YouTubeला जपून वापरा, जपून. नको त्या गोष्टी सबस्क्राईब केल्या असतील तर त्या अनसबस्क्राईब करा. म्हणजे तुमच्या रिकमेंडेडमध्ये येणार नाहीत त्या. त्यांचा अल्गोरिदम तुमच्यासाठी चालणार नाही. ठीक आहे. Telegram ते चॅटिंगचे ग्रुप्स आहेत ना, ते बंद करा. चॅटिंगचे ग्रुप्स. ठराविक चॅनल्स आता तर काही गरज पण नाही. एम-पी-एस-सीचं चॅनल आलंय. ते कोण चांगले प्रश्न टाकत असतील ते, कोण चांगलं तुम्हाला मोटिव्हेशन हवं असेल तर ते एखादं चॅनल, जिथे योग्य माहिती मिळते ते चॅनल. भरमसाठ ॲडव्हर्टाइजचा भडीमार होतोय. ठीक आहे. रोज 7-8 ॲडव्हर्टाइज आहेतच. अशा चॅनलचा काही उपयोग नाहीये. म्यूट नाही म्हणत मी, ते लेफ्ट करा. ते दिसणार ना, तुम्हाला दिसूच देऊ नका ना आणि त्याचं नोटिफिकेशन ऑफ करा सगळ्यात पहिला. Telegramचं नोटिफिकेशन ऑफ करा. ओके. आता सगळ्या मोबाईलच्या गोष्टी चाललेल्याच आहेत. तर मोबाईलमध्ये ना डेव्हलपर ऑप्शन ऑन करून YouTubeवर बघायचं डेव्हलपर ऑप्शन ऑन कसा करायचा आणि स्क्रीन ब्लॅक एंड व्हाईट करून टाका. मोबाईलची स्क्रीन ब्लॅक एंड व्हाईट करून टाका म्हणजे आपल्याला जास्त मोबाईलकडे आकर्षिले जाणार नाही आपण. जमते ते करता. काळं-काळं दिसतं सगळं. कामं होतात तुमची सगळी. तुमची सगळी कामं होतात. कॉल होतो, मेसेज वगैरे जातो. पण अट्रॅक्टिव्ह नाही दिसत मोबाईल आपला. त्यामुळे त्याचा यूज कमी होतो. हे फायद्याचं ठरतं. हे फायद्याचं ठरतं. ठीक आहे. म्हणतोय ना, आलाय ना काहीतरी सुधारायला, करायचं आहे ना पास जूनमध्ये काही नको आहे ना तुम्हाला टेन्शन. तर शेवटपर्यंत राहा तुम्ही. खूप भारी-भारी ऐकायला भेटणार. मी व्यवस्थित आलोय. प्रॉपर लेक्चर घ्यायचं म्हणून चालू आहे. इथं माझ्याकडे 2 पेजेस भरलेले आहेत खाली. ठीक आहे. ते करून चालू आहे. नंतर ही गोष्ट त्यानंतरची. प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी असं कधी म्हणत नाही रिलेशनशिपमध्ये आहे म्हणजे तुम्ही पास होणार नाही. नाही म्हणजे तुम्ही सगळ्या एक्झाम क्लिअर करणार असं काही नाही. पण वाहवत गेलेली लोकं बघितले की काय खाल्लं, काय पिलं, काय करते, काय करतोय? वय काय आपलं? करतोय काय आपण? ठीक आहे. एकदा केलं बास ना. दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा बस की. कितीदा? ठीक आहे. ठरलंय ना तुमचं. आहे ना हॉनेस्ट एकमेकांसोबत. झालं मग. काय संबंध आहे वेळ द्यायचा? राहायचं लॉयल एकमेकांसोबत. जेव्हा माझं काही होईल तेव्हा बघू. माझ्या एका दादाचं वाक्य आहे मित्राच्या दादाचं. तो म्हणतो, "लग्न झालं तरच खरं प्रेम, नाहीतर नाही."
कारण द्यायची नाहीत. माझी आई म्हणलेली असं करणार, माझी आई म्हणलेली तसं करणार, घरातले तयार नाहीत, असं आणि तसं काय नसतंय. तुम्ही शेवटपर्यंत नेलं तरच, नाहीतर नाही. मग कुठेतरी कोणतरी कमी पडतं. सिंपल गोष्ट आहे. ह्या विषयावर मी लय बोलत नाही. जमतं मला, पण नाही बोलत मी ह्याच्यावर. ठीक आहे? तर ही अशी गोष्ट आहे. कंट्रोल करायचा प्रयत्न करा. काही नाही, तुम्ही काय करायचं माहिती आहे का? जेव्हा तुमचं सगळं बोलून होतं ना, एका तिसऱ्या व्यक्तीला घ्यायचं आणि त्याला सांगायचं असं-असं बोलणं झालं. हसेल तो तुमच्यावर. तो हसेल तुमच्यावर किंवा तुमच्या माहीत असतं तुम्हाला तुमच्याविषयी काय बोलतात. ज्यावेळी आपण अशा कोणाशी तर बोलत असतो, त्यावेळी आपले रूममेट्स असतात, आपले मित्र असतात. काय बोलायचं असतं एवढा वेळ? असं ना जनरली सगळ्यांसोबत होतं बरोबर? आणि खरंच आपण काहीही बोलत असतो. काही काहीही बोलत असतो आपण, की ज्याला काहीच अर्थ नाही, ज्यातनं काही आउटपुट नाही येणार. जर तुमचं फ्युचर ठरलेलं असेल, तर काही भ्यायची गरज नाही ना कोणाला. बोललंच पाहिजे असं काही नाही. 4-5 दिवसातनं अहवाल घेतला कसं काय, बस होतंय. रोज-रोज घरातल्यांशी बोलत नाही आपण. त्या व्यक्तीशी काय नाही. ठीक आहे. बघा तुमच्या ह्यानं. माझं काही नाही. मी आपलं सांगायचं काम करतोय. तुम्हाला हे सगळं मेंटेन करून करता येत असेल तर. काही लोकांना इन्स्पिरेशन भेटतं, काही लोकांना त्याच्यामुळे एनर्जी भेटते, रिफ्रेशमेंट भेटते. इट्स ओके. पण वाहवत जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तासंतास, 2-2 तासभर तर शक्यच नाही. 10 मिनिट्स. 10 मिनिट्स इन अ डे. सगळं त्यात इन्क्लूड चॅटिंग, बोलणं सगळं 10 मिनिट्स, 10 मिनिट्स. ते पण जेवता-जेवताच असं म्हणेन मी. त्याच्या पण पुढची केस. कारण पार्ट टाईम करायची एम-पी-एस-सी राहिलेली नाही आता. फुल टाईम. ग्रुप्स करू शकतो तो तुमच्या कंट्रोल असेल तर. ग्रुप्स ह्याच्याविषयी मला खूप बोलायचंय. हे बऱ्याच जण नाही पण आहेत ह्याच्यात. ते म्हणतील, "दादा अरे काय सांगतोय? इथं कोण भेटेना झालंय आणि तुझं काय चाललंय? हे करू नको. आधी दे शोधून मग सांगतो आम्ही." मग आम्ही 10च मिनिटं बोलतो. बरोबर? तर त्या मुलांचं काय दुखतंय माहिती त्यांचे ग्रुप्सच खूप बनलेत पहा. 10-10, 12-12, 15-15 लोकांचे ग्रुप. ट्रेकला जा, हे कर, ते कर. नाही बाबा, नाही होत असं काही. नाही होत. आणि जर तुमच्या ग्रुपमध्ये कुणाचीच तुमचा जो काही क्लोज ग्रुप असेल, त्या क्लोज ग्रुपमध्ये जर कोणाचीच प्रिलिम्स निघाली नसेल, तर तुम्हाला तुमचा ग्रुप बदलायची गरज आहे. मैत्री तोडायची म्हणत नाही मी. ग्रुप बदलायची गरज आहे अभ्यासासाठी. कारण आपण त्याच 5 लोकांचा एव्हरेज असतो, ज्या 5 लोकांच्यात आपण फिरतो, वावरतो. कोणाचीच प्रिलिम्स निघत नाही 3-3, 4-4 वर्ष तर अवघड आहे ना. मी असं नाही म्हणत, की ज्याची प्रिलिम निघते तो तुम्हाला गाईड करणार आहे, काही नाही. पण ते होतो इफेक्ट. तुम्ही अभ्यास करू लागता. एकमेकांच्या संगतीनं जात नाही कुठे. ठीक आहे, स्वतःच्या कामाला करत असता तुम्ही. त्यामुळे हे ग्रुप्स खूप मॅटर करतात मित्र-मैत्रिणींचे. ते जर कमी करता आले तर बरं होईल. ठीक आहे. तुमचं काय व्यवस्थित ठरलेलं असेल तर ठीक आहे बाबा, की आम्ही यावेळी चहाला येतो, त्यावेळी 10-15 मिनिटं आमच्या गप्पा चालतात. ओके, ते लागणार आहे. मी असं म्हणत नाही सगळं सोडून हेच करा. नाही, शक्यच नाही. आपलं डोकं आहे ते फुटून जाईल ते. ठीक आहे, जड होऊन जाईल. तुम्हाला रिफ्रेशमेंटची गरज आहे. त्याला सारखं-सारखं फ्रेश करायची गरज आहे तुम्हाला. पण सगळ्या गोष्टींचं एक लिमिट असतं. तर ही एक गोष्ट आहे बघा. जर ग्रुप चांगला नसेल, तर ग्रुप लवकरात लवकर सोडा. थोडा वेळ वाईट वाटतं, थोडे दिवस वाईट वाटतं. नंतर सगळे समजून घेतात. असं पण आयुष्यभर कोण पुरणार नाही तुम्हाला. बरोबर? तर ही ग्रुप नावाची गोष्ट कशी सॉल्व्ह करायची ते सांगा. नंतर आहे जबरदस्ती. कोण उगाच इच्छा नसताना आई-वडिलांच्या सांगण्यावरून, नातेवाईकांच्या सांगण्यावरून आला असेल. नको म्हणा त्यांना. तुम्हाला जे करायचं ते करा. काही नसतं. तुम्हाला आवड नसेल ना, नाही करायचं ना, खरंच शक्य नाहीये. खरंच शक्य नाही. आवड असून होत नाही, अभ्यास करून होत नाही. मग हे तर सगळे अपोझिट चाललेत ना मुद्दे. तर जबरदस्तीने करत असाल तर लवकरात लवकर बाहेर पडा. लवकरात लवकर बाहेर पडा. आणि जर तुमचा स्कोर खूपच कमी येत असेल, तर मी प्रामाणिकपणे सांगेन, एकदम शुद्धीत राहून सांगतोय मी तुम्हाला, की खूप सारे फील्ड्स आहेत. हेच एक फील्ड नाहीये. आणि खूप साऱ्या फील्डमध्ये याच्यापेक्षा जास्त पैसा लीगल मार्गानेच मिळतो. थोडं लक्षात ठेवा. जर नाही शक्य ना, नका. माझ्या जवळचा मित्र आहे. आम्हाला जमत नव्हतं सांगायला, की नाही होणार आहे. आणि त्याचं त्याला कळालं. पडला बाहेर. जेवढा क्लास 1 कमवतो ना, तेवढाच तो कमवतोय. तेवढंच कमवतोय. तर तुम्ही शेवटी सगळं तिथंच येतं ना, अडून-अडून पैसे, पैसे, पैसे. शेवटी तेच करतोय. नाहीतर अजून कितपत पडलं असतं इथे. आपलं वय किती झालंय हे इम्पोर्टंट आहे. बघत चला वय किती झालंय. फॉरेनचं सगळं कल्चर फॉलो करतो ना, तिथं 18व्या वर्षीच बाहेर पडतं पोरगं. स्वतः कमवतं. मग ते नाही फॉलो करत आपण. पण 25 झालं तरी हाय माझा बाप. बरोबर? तुझ्यासाठीच केलंय त्यानं सगळं. पण तू पण कधीतरी कर ना त्यासाठी. बरोबर आहे का?
त्यामुळे जबरदस्तीने करत असाल, इच्छा नसेल आणि नसेल स्कोर आहे 4-4, 5-5 वर्ष प्रिलिम होत नसेल आणि खूपच मागे असतात. थोडक्यात राहत असेल तर ठीक आहे. थोडा पुशअप लागणार आहे तुम्हाला एखाद्या 3-4 महिन्याचा खचून. पण खूपच मार्जिन पडतंय पाक 150 आणि 170 स्कोर येतोय तुमचा. नाही ना राव. हं. तसं नाही होणार ना मग. ठीक आहे. हे नाही बोलत कोण आजकाल. का बोलत नाही तुम्हाला पण माहित आहे. विनाकारण कट ऑफ कमी सांगणे, जेणेकरून ॲडमिशन वाढवणे. मला जमतच नाही काही वाढवायचंच नाही आपल्याला. जे आहे ते आहे. घ्यायचं तर घ्या, नाहीतर नका घेऊ. ठीक आहे. जमतंय म्हणून सांगतोय बस. पण खरं पण बोलायला लागतं ना, कोणतरी पाहिजे ना. सगळेच जर मी पण म्हणलं, "हां, चालतंय, चालतंय. कर, कर, कर." किती गोड बोलतात राव लोकं. मला असं कसतर होतं ते गुदमरल्यासारखं. एवढे गोड कसे काय शिक्षक बोलू शकतात? शिक्षकानं कसं पाहिजे? एकदम रोखठोक पाहिजे ना शिक्षकानं, की बाबा नाही तू करत नाही अभ्यास तुझं होणार नाही. मला तुझं तोंड दाखवू नको. जोपर्यंत तू एवढं करून येत नाहीस तोपर्यंत. असं पाहिजे ना? हां, होतंय, होतंय. काही नाही. चल कर. आज नाही तर उद्या कर. असं चालतं का? अरे उद्याचं आज करायची वेळ आहे आपल्यावर. बरोबर? तर ही सगळी गोष्ट आहे. त्यामुळे जबरदस्ती असेल, जमत नसेल, पॅक करायचं आणि बाहेर पडायचं. बिझनेस करा, वेगळी नोकरी करा. तुमचं मन जिथं रमतंय त्या गोष्टी करा. का सांगतोय सगळं माहिती आहे? फायनल एम एकच आहे सगळ्यांचं. एकच फायनल एम. हॅपीनेस, पीस हेच फायनल एम आहे. आनंद आणि शांतता. हेच फायनल एम आहे. मग ती कशानं का मिळू दे कुणाला. ह्याच्यासाठी एम-पी-एस-सीतून नाही मिळणार आहे. भविष्यात पण नाही मिळणार आहे. हे पण सांगतो मी तुम्हाला. रोज कटकट असणार आहे. खालून कटकट, वरून कटकट. ठीक आहे. हे मी सांगतोय. हं. बाहेर पडायचे चान्सेस. हे सांगणं गरजेचं असतं. इव्हन गव्हर्नमेंटनं पण बिझनेससाठी एक्झिट प्लॅन बनवलाय ना आपला निकास. ते ह्यासाठीच बनवलाय. लवकर सुटका करा. नाही ना बिझनेस चालत आहे तुमचा बाहेर पडा. आधी बाहेर पण पडता येत नव्हतं. म्हणजे एकदम पुढे जाऊन बाहेर पडल्यावर लय अवघड होत्या सगळ्या गोष्टी. अजून जग लय सुरू व्हायचंय अजून जग. पास झाल्यानंतर जग सुरू होणार तुमचं. बरोबर? ह्या गोष्टी पण आहेत. हे सांगणं गरजेचं आहे म्हणून सांगतोय. डिमोटिव्हेट करणे उद्देश नाहीये माझा. ते पुढे कळेल मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगणार आहे त्याच्यावर. विथआऊट प्लॅन. अजिबात सिलेबस बघायचा नाही. अजिबात पी-वाय-क्यू बघायचे नाहीत आणि लागायचं नुसतं पुस्तक संपवायला. काय मिळणार आहे तुम्हाला त्यानं? काहीच नाही होत त्यानं. तुम्हाला पी-वाय-क्यू व्यवस्थित पाठ पाहिजे. कोण काही पण म्हणू दे. पी-वाय-क्यू सारखा गुरु नाहीये तुमचा. सिलेबस सारखा तुमचा गुरु नाहीये कोण. कसा प्रश्न टाकला जातोय, कसा विचारला जातोय बघा ना जरा. एकदम व्यवस्थित. त्यांना काहीतरी कोड ऑफ कंडक्ट दिलेला असणार आहे ना प्रश्न काढणाऱ्यांना. जरी वेगवेगळी माणसं काढत असतील तरी. तो कोड ऑफ कंडक्ट जोपर्यंत आपल्या डोक्यात बसत नाही, वाचताना कसं कळणार आहे हे वाचायचंय का नाही वाचायचं? नको त्या गोष्टी किती वाचल्या जातात. 100 टॉपिकवर प्रश्न पडतोय ना आपल्याला. आपण किती टॉपिक वाचतो? 1000. किती बेकार प्रपोर्शन आहे हे. कॉस्ट बेनिफिट रेशो काहीतरी आहे का याच्यात? त्यामुळे व्यवस्थित पी-वाय-क्यू करा. सिलेबस नीट वाचा. काय पॉइंट आहे? त्याला तोडून ना एखादा जातो त्याच्यावर मेरिट पण ठरत पण नसते. आपण ज्या प्रश्नांसाठी भांडतो ना त्याच्यावर मेरिट ठरत पण नाही. मेरिट ठरवणारे प्रश्नच वेगळे आहेत, की जे सगळ्यांचे बरोबर येतात 38 कंबाईनचे सांगितले तसे. इकडे पण तसेच असतात. 40 प्रश्न सगळ्यांना सुटतात. पुढचे 40 लॉजिक. 20 प्रश्न कोणी बघितलेच नसतात. असं गोष्ट असते. आणि टॉपरचं पण सांगतोय मी. ठीक आहे आणि एव्हरेज मुलाचं पण सांगतोय. 40 शुअर शॉट येतात. 50 इकडं-तिकडं, 10 एकदमच रेअर अंदाज लावून उगाच जुळवायचं म्हणून जुळवून सोडवायचे असतात आणि मग स्कोर येतो 110, 120, 125, 130. असं नसतं की 130 वाल्याला 60 आणि 70 त्याच्यात शुअर शॉट येतात. लयत लय 50 शुअर शॉट येतात. सगळे शुअर शॉट येत नाहीत. लॉजिकच लावत असतो तो पण. ठीक आहे. असं होतं का सांगा बरं पर्याय न देता उत्तर सांगू दे कुठल्या वन लाइनरचं. नाही शक्य. ते लहानपणी आपली ती सवय मोडून गेली आता ती नंतर. आपल्याला आता ते पर्यायशिवाय पिक्चरचं नाव आठवत नाही आपल्याला, पर्याय नाही दिले तर. त्यामुळं नीट प्लॅन करा. एका ठिकाणी बसा, पी-वाय-क्यू घ्या. ठीक आहे आणि मग हे करा सॉर्टिंग. मग कसा अभ्यास करायचा, चांगले सब्जेक्ट आधी घेऊन ज्याच्यात तुम्ही वीक आहे, ते चांगले करा. जे चांगले आहेत ते अजून चांगले करा. आणि प्रत्येकाचे थोडे-थोडे मार्क मिळवायचा प्रयत्न करा. एक-एक मार्क मिळवून वाढणार आहे ते. त्यामुळं प्लॅनिंग खूप इम्पोर्टंट आहे. एक डायरी बनवा. रोजचं रोज फॉलो करतोय का बघा. स्वतःच आहे स्वतःचा गुरु. कोण नाहीये तुमचा गुरु दुसरा. ठीक आहे? ही गोष्ट आहे. त्यानंतर 5वा ही रेअर गोष्ट आहे. ही रेअर गोष्ट आहे 5व्यामध्ये, की जी सगळं करतो माणूस, पण ते ब्लँक होते. खूप हातावर मोजण्या इतकी असतील अख्ख्या महाराष्ट्रात. ठीक आहे. तर ह्याचं एकच आहे, काही लोड घेऊन काही होणार नाहीये.
तुम्ही जर जेवढं चांगले राहाल, पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने राहाल ना, तेव्हाच. आणि हे आत्ता नसते बरोबर त्या पेपरच्या दिवशी तुमचं टपकतं हे पण मला माहीत आहे. ठीक आहे. कारण सगळं वेळेचं प्रेशर, आपण आजपर्यंत काय केलं त्याचं प्रेशर, पुढचं प्रेशर, घरच्यांचं, इकडच्यांचं, सगळं होऊन जातं ते. त्यामुळे ते होतं. पण ह्याला दुसरं कोण नाही. मग ह्याला ते एक्सरसाइज करा म्हणतात, मेडिटेशन. मी आता नाही आहे त्याच्यात प्रो किंवा मला पण एवढे जण म्हणतात म्हणजे 100% फायदा असेलच त्याचा. बरोबर मेडिटेशनचा वगैरे जरा माइंडला शांत ठेवत चला. त्यानं होत असेल चांगला इफेक्ट. बरोबर? तर ह्या सगळ्या गोष्टी मला कारणं सांगायची होती आणि सोल्युशन त्याचे हे द्यायचे होते मला, की बाबा हे असं-असं सगळं आहे. आणि एक शेवटची गोष्ट मी जी कंबाईनच्या ऑडिओमध्ये पण सांगितलेली, ती इथं पण सांगतोय मी, की ती म्हणजे हार्ड आणि आयसोलेशन. हार्ड आणि आयसोलेशनला पर्याय नाही. हार्ड आणि आयसोलेशन. खचवून अभ्यास करायचा आहे, पर्याय नाही. आणि स्वतःला जगापासून लांब ठेवायचं आहे, ह्याला पण पर्याय नाही. तुझ्या वेळेत कोण तुझ्यासोबत असेल तर त्याला सोबत घे. त्यासाठी थांबू नकोस. स्वार्थी बन. स्वार्थी. स्वार्थी बन. मी सांगतो तुला स्वार्थी बन. ठीक आहे? हार्ड कर. ते पण स्पीडने. कंबाईनची मजा काय माहिती तुम्हाला? स्पीडच नाही पोरांचं. एकदम निवांत आणि स्पीड फक्त पेपरमध्ये नसतं आणायचं, ही गोष्ट लक्षात ठेवा. स्पीड तुमच्या आयुष्याच्या सगळ्या भागात आणायचं असतं. खाताना, पिताना, आवरताना, चालताना सगळीकडे स्पीड असेल ना, तर इथे स्पीड येतं. ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. रवंत करत अर्धा-अर्धा तास अरे अर्धा तास जेवायला लागतो. कसं शक्य आहे राव? काय एवढं काय जेवायचं असतं? 10-15 मिनिटं खूप झाले जेवायला. स्पीड सगळीकडे आलं तर ते तिथं पेपरमध्ये स्पीड येणार. आणि हार्ड तर बाय ऑप्शनच नाही हार्ड करणारा टॅलेंटला कधी पण बीट करेल. कधी पण. केलं ना तुम्ही, काही का असेना तुम्ही. मी मगाशी म्हटलं बघा तुम्ही एका मार्कासाठी लढताय वगैरे, पण बाकीचे असतील. त्याची दुसरी दुसरी बाजू पण सांगतो. चुकून एखाद्या एका मार्कानं पास पण होतो. एका मार्कानं पास पण होतो चुकून एखादा. मेन्सला तो गाजवून देईल सगळ्यात. चान्स भेटला आता नाही सोडत मी. असं पण करेल तो. कारण कारण माझा नेहमीचा डायलॉग अभ्यास करून कधी कुणी मरत नाही. सगळ्यात सोपं काम आहे अभ्यास करणं आणि सगळ्यात अवघड पण आहे चांगला अभ्यास करणं. बरोबर? त्यामुळे अभ्यास चांगला करा. ठीक आहे? व्यवस्थित. ह्या सगळ्या गोष्टी मला सांगायच्या होत्या. ही कारणं होती. कुठल्यातरी कारणात तुम्ही बसणार आहे आणि त्याची सोल्युशन. त्याच्यावर हे करायलाच लागणार आहे. तुम्ही ह्याच्यात अल्टरनेट शोधूच नका हो तुम्ही. शक्यच नाही. ह्याच्यात अल्टरनेट शोधायचंच नाही तुम्हाला. तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायला लागणार आहेत. ठीक आहे? हे झालं. आता आता काही-काही गोष्टी मी बोलायच्या होतो, त्या बोलतो. सगळ्यात पहिल्यांदा काय आहे, कुठल्यातरी मेन्सला असलेले. हे शॉर्टमध्ये कव्हर करतो. त्यांचे विचार कसे आहेत आणि त्यांनी काय केलं पाहिजे एवढंच सांगायचं आता मला. बाकी सगळं सांगणार आहे पुढे हळू. तुम्ही जे विचारले ना, कुठे ना कुठेतरी तुमचं येणार आहेत गोष्टी. ओके. मेन्सला आहेत कुठलातरी चान्स वाटतो 230च्या वर आहे. अरे राज्यसेवेचा अभ्यास कर बाळ. आपण काय करतो? अरे एस-टीच्या जागा जास्त आहेत, एस-टी आपण करू. ठीक आहे. असं नको ना. दरवेळी तू काय प्रिलिम्सच मागे लागणार आहे का? पुढे पास जायचं का नाही तुला पुढे? पास व्हायचं का नाही? ठीक आहे. आता एस-टीला मी एकाचा 46 स्कोर ऐकलाय कंबाईनला कालच्या. कंबाईनला 46 स्कोर ऐकलाय. तर तो पोरगा मला म्हणतोय, आता मी एक्सेलची तयारी करतोय. अरे दरवेळी प्रिलिमचीच तयारी करणार ना मग. आहे कंबाईनला 46 स्कोर तर लाग ना अभ्यासाला. कधीतरी उपयोगी पडेल. कट ऑफ मला नाही माहीत आहे. पण तो अभ्यास कधीतरी उपयोगी पडेल ना. आणि कंबाईन ग्रुप बी काढतोय तू 46 मार्क. अजून 10 मार्क वाढतील इकडे ग्रुप सीला. 15 वाढतील. अभ्यास तर तोच करायचा तुला सगळं. तेच सिलेबस आहे, तेच करत राहा. फोकस का चेंज करतोय? मराठी, इंग्लिश जर तू बघणारच नसशील किंवा इकॉनॉमिक्स जर कंबाईनला एस-टीआयला 55 मार्काचं पडतंय, ते जर तू आता ह्या वेळेत बघणार नसशील, काय अर्थ आहे तुला? दरवेळी म्हणजे प्रिलिम पास व्हायची. काय मिळणार त्यानं? काहीच नाही मिळत. तुझ्यासमोर माणूस उभा आहे. काय नाही मिळत प्रिलिम पास करून एवढ्या सगळ्या. सगळ्या जर पकडल्या तर 40 प्रिलिम पास असतील माझ्या. बँकिंग, एस-एस-सी वगैरे सगळं पकडून सेंट्रल लेव्हलच्या स्टेट लेव्हलच्या एक्झाम पकडल्या तर. 40 एक्झाम. नाही काय होत त्यानं. पोस्ट मिळत नाही तोपर्यंत कोण काय बघत नाही. ती पण चांगली पोस्ट पाहिजे आता तर. साध्या पोस्टला पण कोणी विचारत नाही आता. मग त्यामुळे जे हातात आहे त्याचा प्रयत्न करा. ते मिळवा, कॅप्चर करा, मग पुढे जा. हे सोड ते पकड, हे सोड ते पकड. असं नाही होत. नाही चालत असं.
व्यवस्थित प्रॉपर सब्जेक्ट कव्हर करायला बघा. ठीक आहे. मेन्स राज्यसेवेसाठी जे असतील 2 महिने आहेत. व्यवस्थित प्लॅनिंग करायचं. करत राहायचा अभ्यास प्रॉपर. 2 सब्जेक्ट स्कोरिंग आहेत. GS2, GS3 चांगले करायचे. ह्याचा पार्ट 2, GS3चं अख्खं. खूप भारी करायच्या या गोष्टी. मराठी, इंग्लिश कव्हर करून घ्या. प्रत्येकाच्या मेन्सला आहे ना. प्रत्येकाच्या मेन्सला आहे मराठी, इंग्लिश. कव्हर करून घ्या. एक डाउट इथंच क्लिअर करतो. क्लास लावायचा का नाही लावायचा? हा एक डाउट आलेला मला. क्लास लावायचा आहे. जो सब्जेक्ट तुमचा कच्चा आहे, त्याचा क्लास लावायचा आहे. लय डोक्यात येतात ना विचार, पैसे खातात, हे करतात, ते करतात क्लासवाले. त्याला दान केले असं समजायचं आणि क्लास लावायचा. माझ्यासाठी सांगतो. अभिषेक ठिगेला साठी दान केले मी ₹1,500. क्लास लावायचा. मी स्वतः सगळे क्लास केलेले. म्हणून हे सांगू शकतो. जो सब्जेक्ट वीक आहे, जर तो तुम्हाला चांगला करायचा असेल, तुम्हाला स्वतःला 1 महिना लागत असेल, क्लासमुळे तो सब्जेक्ट 10 ते 12 दिवसात होतो चांगला. आणि तुम्ही ते व्हॅलिडिटी वगैरेसाठी किती काय रडत असता रे? एकदा जर आपण एखादा सब्जेक्ट करायचा ठरवलाय, तोच करतो ना आपण. रोज 4-5, 4-5 ते लेक्चर बघून. एवढीच पाहिजे. 6 महिने देऊन जर कोर्स कंप्लीट होत नसेल, तर अजून एका महिन्याने काय कंप्लीट होणार आहे कोर्स तुमचा? सिंपल गोष्ट आहे. एका वेळी एकच क्लास लावतो ना आपण. ऑनलाईन झाले तेव्हापासून तरी. सगळे भरमसाठ लावून ठेवत नाही आणि ठेवायचेच नसतात ते. हं. मजा काय असते? कुठला इंटिग्रेटेड मी तुम्हाला म्हणत नाही 50,000-60,000 1000, 1,500 मध्ये खूप चांगले-चांगले लेक्चर्स घेतायत सगळेजण. प्रत्येक विषयासाठी खूप भारी-भारी माणसं आहेत. ते खूप मेहनतीने शिकवलंय त्यांनी. खूप भारी शिकवलंय. वेळ काढून शिकवलंय. उगाच एकच माणूस 5-5 सब्जेक्ट शिकवत नाही. त्याचा एकाच हे आहे तो. त्याने एकामध्ये एकदम भारी कमांड मिळवली आहे त्याच्या ह्याच्या विषयावर आणि मग तो शिकवतो. त्यानं काय होतं? जो तुम्हाला विचार करायला वेळ वाया जातो ना, तो जात नाही. बाकी काही इश्यू नाही. ठीक आहे. आपण आधी घाण चुका केलेल्या आहेत मला माहीत आहे. त्यामुळं त्याविषयीचं आपलं मत बिघडलेलं असतं. माझं पण बिघडलं. इंटिग्रेटेड मी कधीच कोणाला रिकमेंड करत नाही, की हा मोठा बाण्याचा क्लास लाव. कधीच नाही. मी सरांकडे जा म्हणतो. मी या सरांचा क्लास लाव म्हणतो. मी म्हणत नाही ही इन्स्टिट्यूट जॉइन कर. कधीच नाही म्हणणार मी तुम्हाला. फक्त ह्याच्याकडे जा, ह्याचं भारी. तो भारी शिकवतो. तो विषय हा माणूस भारी शिकवतो. असं म्हणतो ना मी. तर ते तुम्ही बघायचं. तुमचं मराठी वीक आहे तर नुसतं वाचून कसं राहील? कन्सेप्ट समजली पाहिजे ना. तुमचं इंग्लिश वीक आहे तर ग्रामर कळलं पाहिजे ना तुम्हाला. तर हे गोष्ट करायची आहे. मला तुम्ही बायस म्हणू शकत नाही. कारण मी स्टुडंट आहे हे आधी पण सांगितलं मी तुम्हाला. ठीक आहे? तर GS2, GS3 मराठी, इंग्लिश हे. आता मला सांगा GS4 मधला इकॉनॉमिक्स, परत GS1 मधले हिस्ट्री आणि जिओग्राफी. इकडे एक ॲग्री असतं, इकडे एक ॲग्री असतं आणि इकडे सायन्स टेक असतं. हा मेन्सचा सिलेबस आहे आपला. ठीक आहे. 2 महिने दिलेत आपल्याला. फास्ट वेळ द्यायची, फास्ट वेळ करायची आणि लावायचं, की बाबा कमी वेळेतच सगळं संपवायला बघायचं आणि रिव्हिजन मारत बसायची सारखी. ठीक आहे. ह्या गोष्टी करायच्यात. लय लोड घेऊ नका. तुम्हाला वाटतं ना तुम्ही काठावर आहे, आपल्याकडे लय होणार नाही. मग कॉमन पकडायचं. मग मग मजा नाही घ्यायची. 220 मध्ये काही पण होऊ शकतं असं तुम्हाला वाटतंय, तर मग कॉमन सब्जेक्ट पकडायचे. मराठी, इंग्लिश पक्कं करायचं. ठीक आहे. ह्यातलं पॉलिटीचा पार्ट 1 करायचा. ह्यातलं हिस्ट्री, जिओग्राफी करायचं. ह्यातलं इकॉनॉमिक्स करायचं. कॉमन घ्यायचं, की जे तुम्हाला प्रिलिम्सला पण उपयोगी पडणार आहे. बरोबर आणि तिथून प्रिलिम्सचं तुमचं शुअर शॉट होणार आहे. पुढच्या ज्या पण प्रिलिम्स असतील त्या. असं. आणि रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला 1 महिना भेटत असतो. त्यावेळी मग GS2चा पार्ट 2 करायचा. GS3 करायचं. असं. ॲग्री करायचं. सायन्स टेक करायचं त्यावेळी. असं करायचं. आपण नेहमी रेडी असलं पाहिजे, की मी जो अभ्यास करतोय तो आणि कामाला येणारच आहे. मी तुम्हाला म्हणलं ना, कोण सांगू शकत नाही. तुम्हाला उद्या सायन्स टेकचा प्रश्न प्रिलिम्सला टाकू दे. काय ऑब्जेक्शन घेणार आहे प्रश्न बरोबर असला? काही नाही करू शकत ना आपण. त्यामुळे असं आहे. ओके. मेन्सच्या मुलांचा फायदा काय होतो? यामुळेच होतो, की त्यांचा अभ्यास जरा सखोल झालेला असतो. त्यामुळे प्रिलिमचे काही प्रश्न त्यांना लगेच जमून जातात. ओके. आणि हे करत राहायचं. हे कोणी मेन्सला जे आहेत वाटतात ते. इव्हन कंबाईन्ड मेन्सला पण आहे. अभ्यास सुरू करायचा. मागच्या वर्षीची कंबाईन्ड मेन्स झाली नाही अजून. त्यांची झाल्याशिवाय तुमची होणार नाहीये. त्यामुळे कशाला लोड घेताय? निवांत अभ्यास सुरू करा. मराठी, इंग्लिश चांगलं बनवा. त्याच्यात आपल्याला आउट ऑफ पाडायचे असा विचार करून तयार करायची त्याची. कळलं? हे जे मेन्ससाठी आहेत ना, जे हातात आहे त्यांचा अभ्यास करा ह्यासाठी. हे मला ऐकताना कसं तरी होतं रे. मेन्स हातात असते आणि ते पोरगं परत पुढची कुठली तर गटकं वगैरे देत बसतं. तसं नाही केलं पाहिजे ना आपण. ठीक आहे? आता दुसरे काय आहेत? काठावर असलेले. हे तर मी नेहमी सांगतो. मला कधी कट ऑफ विचारायचं नाही. मागच्या वेळी पण सांगितलेलं, मेसेज करू नका. तर कहर केला मुलांनी. कॉल केले मला. मेसेज करू नका म्हणल्यावर कट ऑफसाठी. सर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ते कट ऑफ किती लागेल मला एवढा-एवढा स्कोर आलाय. म्हणजे काय आता बघा तुम्ही काय केलं असतं माझ्या जागी असतं तर मी एवढं बोंबलून सांगितल्यानंतर. हं, कसं ना आणि 3-3 कॉल.
तीन कॉल. एवढा महत्वाचा प्रश्न आहे त्याचा कट ऑफ. मी नेहमी सांगतो एमपीएससीच्या अध्यक्षाला सुद्धा सांगता येणार नाही जोपर्यंत त्याच्याकडे सगळे मार्क्स येत नाहीत तोपर्यंत. बरोबर? तर काठावर असलेल्यांनी जर तुम्ही फील्ड सोडणार नसाल, तर तुम्ही सेम मेन्सवाले जे करतात, जे मागच्या स्लाइडवर सांगितलं, ह्याच सगळ्या गोष्टी करायच्या तुम्ही. ह्याच सगळ्या गोष्टी. काही चेंज नाही तुमचं. तुम्ही मेन्स देणार आहे 7, 8, 9 ला. असं समजायचं मेमध्ये आणि तुम्ही करायचं. कारण पुढच्या वर्षी तर द्यायची आहे ना मेन्स. का फक्त हेच आहे? त्यामुळे करायचं. ओके? आता ह्यांच्यासाठी अजून एक डाउट पण क्लिअर होऊन जाईल जो मला विचारला गेलाय. तो डाउट असा होता, की कशाचा करू? मेन्सचा करू का प्रिलिम्सचा करू? हे बघ, सिंपल गोष्ट आहे, जे कॉमन आहे ते चांगलं करायचं. जे कॉमन आहे ते चांगलं करायचं. नको घेऊ एचआरडी. ठीक आहे. प्रिलिम्स नंतर घे. ज्यावेळी पुढची जूनची प्रिलिम देतील. पण तू जीएस2 पार्ट 1 तर चांगला कर. तू हिस्ट्री तर चांगलं कर. तू जिओग्राफी तर चांगलं कर. पॉलिटी तर चांगलं कर. जीएस3 राहू दे. ठीक आहे. पण तू जीएस4चं इकॉनॉमिक्स तरी चांगलं कर. हे तर आहे ना. मराठी, इंग्लिश एकदा शिकून तरी घे तोपर्यंत, वेळ आहे तोपर्यंत. नंतर फक्त नोट्स रिव्हिजन करायला भेटतील तुला. ह्या गोष्टी तर कर ना तू. हं. हे अशा पद्धतीने तुला जायचंय. बरोबर? तर हे सगळं तुला करायला लागणार आहे. म्हणजे तू काठावर जरी असला तरी तुला अभ्यास करायचा. जर तू फील्ड सोडणार नसशील तर. फील्ड सोडणार असशील तर तू आत्तापर्यंत व्हिडिओमध्ये आहे. ते म्हणजे मला वाटतं की माझं ऐकायला बसलास तू. बाकी काही नाही. ठीक आहे? एवढं तुला सांगितलं मी, की बाबा काठावर असलं तरी अभ्यास करायचा आपल्याला. आणि कशाचा करायचा आहे? अभ्यास कॉमन सब्जेक्टचा करायचा. हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी सगळीकडे मॅथ रिझनिंग सगळीकडे आहे. प्रिलिम्सला पण आहे, मेन्सला पण आहे. गट ब, गट क च्या मेन्सला पण मॅथ रिझनिंग आहे. माहिती आहे तुम्हाला? पण तुम्ही सोडताय. तुम्ही नको त्या गोष्टीवरून भांडताय. मला सांगा जे त्या चिल्लर प्रश्नांवर भांडणारी लोकं सगळे, तुमचे 15 पैकी किती बरोबर आले रे? किती बरोबर आले? पेपर कसाचा होता माहिती आहे? 15 पैकी 14 बरोबर याचा पेपर होता. 15 पैकी 14 डोळे झाकून. फक्त तुम्हाला किती मिनिटं द्यायची होती याला? 15 मिनिटे. आणि शिक्षक म्हणून नाही मी म्हणत, स्टुडंट म्हणून म्हणतोय. माझ्या कितीतरी स्टुडंट्सना 15 पैकी 14, 15 पण बरोबर आहेत एकाचे तर. एकाचे तर 15 पण बरोबर आहेत. आणि 12च्या वर तर खूप जण आहेत. 15 पैकी 12 खूप जणांना. फक्त त्यांनी ह्याला 20 मिनिटं दिलेत. 15 ते 20 मिनिटं ह्या गोष्टीला दिलेली त्यांनी. कारण त्यांना आधीच सांगितलेलं 40 मिनिटात संपवा पेपर कंबाईनचा. ओके? तर हे करायचं तुम्हाला चांगलं. कच्चं असेल पक्कं करून घ्यायचंय. सी हा विषय असा आहे ना, आत्तापासून करायचा आहे ना, शिकून घ्या व्यवस्थित. म्हणजे नंतर फक्त प्रॅक्टिस करता येते. नंतर शिकण्यात वेळ घालवायला लागत नाही. कळालं? तर ही एक गोष्ट झाली. काठावर असलेल्यांनी पण सेम तोच अभ्यास करायचा आहे. मेन्स आणि प्रिलिम्स. तर ह्यांनी करायचं काय? निम्मा-निम्मा वेळ वाटून घ्या. 10 तास करत असाल, 4 तास मेन्सचा करा अभ्यास, 6 तास प्रिलिमचा करा. अजून प्रिलिम निघलीच नाही कदाचित तर. ज्यांच्या आधी कधी मेन्स दिली आहे त्यांनी उलटं करा. 6 तास मेन्सचे सब्जेक्ट चांगले करा. 4 तास प्रिलिमवर फोकस करा. ठीक आहे? हे प्रीवाल्यांनी, हे मेन्सवाल्यांनी. कॉन्फिडन्स आलेला असतो त्यांना. चुकून ह्या वर्षी राहिलेलं असते त्यांचं. बरोबर? त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायला लागतील. कळतंय का? समजतंय? तर एवढं सगळं तुम्हाला करायचं. काठावर असल्याने. दुसरं काही नाहीये. पी-वाय-क्यू, सिलेबस, प्रॅक्टिस रोज, रोज 100 एमसीक्यू. एखाद दिवस सुट्टी घ्यायची आहे ना, 10-11च्या 100 एमसीक्यू सोडवायचे. तो दिवस सुट्टी घ्यायची सर. झाला तुमचा अभ्यास. त्याच्यापेक्षा भारी अभ्यास नाही. 100 एमसीक्यू म्हणजे 100 वेगवेगळे टॉपिक तुम्ही कव्हर केले. 100 पण नाही 400 टॉपिक कव्हर केले. 4 ऑप्शन पण पकडू आपण त्याच्यात. 100 प्रश्न सोडवताय तुम्ही. ठीक आहे? ही गोष्ट तुम्हाला करायला लागेल. ठीक आहे? एवढं एक करायचं होतं आपल्याला काठावर असलेल्यांसाठी. त्यानंतर तिसरा एक मुद्दा एक डाउट विचारलेला मला, की कंबाईन होते. कंबाईन मी 3 वेळा दिली. प्रिलिम पास झालोय कंबाईनची. पण राज्यसेवा होत नाही. राज्यसेवा नाही होत आहे. कंबाईन होते पण राज्यसेवा होत नाही. एकमेव रिझन आहे सी एकमेव रिझन आहे सी जर तुमची कंबाईन होते याचा अर्थ तुमचा जीएस चांगला आहे. काही असू दे. तुमचा जीएस चांगला आहे. तुमची राज्यसेवा होत नाही म्हणजे तुमचं सी-सॅट कच्चं आहे. तर सी-सॅटवर थोडंसं बोलतोय मी आता. 2च गोष्टी आहेत. एक आहेत पॅसेजेस आणि दुसरं आहे मॅथ रिझनिंग. हे 25 येतात. हे 55. पी-एच-डी-एम पण मी ह्याच्यातच पकडतो. ठीक आहे? हे. मला सांगा हे 55 जर येत असतील आणि 55 पैकी तुमचे 20 चुकले. 55 पैकी तुमचे 20 चुकले. किती झाले? 35. 35 झाले. आणि मॅथ रिझनिंगमध्ये 25 पैकी तुमचे 10 चुकले. किती झाले? 30. 15 इकडे. टोटल किती झाले? 50. ठीक आहे. नेट चाललंय हे आपलं नेट. नेट चाललंय नेट.
हे सगळं एवढे मोठे चुकवले ह्यासाठी कारण निगेटिव्ह करायला लागू नये मला. ठीक आहे. तर 50 झाले. तर किती होतात 50चे मार्क? 50चे मार्क होतात 125. पण मुलं कितीवर अडकतात माहिती आहे तुम्हाला? मुलं कितीवर अडकतात? 80, 90 वर, 100 वर. का? लाईटली. पॅसेजचा काय अभ्यास करायचा आहे? पॅसेजचा खरंच अभ्यास नाही करायचा. खरंच नाही अभ्यास करायचा. पण आयोगाचे पॅसेज 2 वेळा सोडवायचे. ते पण पाठ न करता उत्तरं. मुलं काय करतात माहिती आहे का? ती उत्तरं पाठ करतात. मी एवढ्यांदा शिकवलंय ना, तरी मला अजून एकाही प्रश्नाचं उत्तर पाठ नाही. मला परत पॅसेज वाचायला लागतं. कारण मी पाठ नाही करत. मी तेवढ्यापुरतच त्या गोष्टीत राहतो. परत बाहेर पडतो. मग मला ते उपयोगी पडतात पॅसेजेस. दरवेळी मी झेरॉक्स आणतो 2 सेट. दरवेळी ते 2 सेट सोडवतो. म्हणून स्कोर वाढतो ना. तुम्हाला प्रामाणिक सांगू, माझा अटेम्प्ट खूप कमी होता यावेळी. पण माझ्या मिस्टेक किती होत्या माहिती आहे? 4. 4 प्रश्न चुकलेले फक्त माझे. फक्त 4 प्रश्न चुकलेले माझे. अटेम्प्ट लय कमी होता माझा. तुम्ही हसाल माझ्यावर. एवढा कमी अटेम्प्ट होता. त्यामुळे स्कोर वाढला माझा. कारण ॲक्युरसीच एवढी आहे ना. 4 प्रश्न फक्त चुकतात म्हणजे काहीच नाही. कळालं का? हे सगळं का? पॅसेजचं व्यवस्थित एनालिसिस करून सोडवलेलं मी हां. व्यवस्थित डोकं शांत ठेवून. इव्हन 2 प्रश्न मी आयोगाचे चुकीचे शोधून दाखवलेत तुम्हाला. टायपिंग मिस्टेक सुद्धा दाखवलेत त्याच्यात. मराठीत असं आहे, इंग्लिशमध्ये असं आहे. त्यामुळे मी ह्याचं उत्तर हे लिहिलंय. हे सुद्धा दाखवलंय मी तुम्हाला. इव्हन सांगितलं त्या व्हिडिओमध्ये एका त्या. ठीक आहे. तुम्ही सी-सॅटवर काम करणं गरजेचं आहे आणि मी प्रामाणिकपणे सांगतो, मी बेस्ट शिकवतो. गर्व नाहीये. सगळ्या शिक्षकांचं स्मरून सांगतोय. सगळ्यांचं नॉलेज मी घेतलेलं आहे आणि ते सगळं एकत्र करून तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतोय. घेतलंय चांगलं, शिकवलंय चांगलं, तुम्हाला समजेल असंपर्यंतच गेलोय मी. फक्त गरज आहे ते तुम्ही नीट बघायची, ते वहीत लिहून घ्यायची आणि फक्त मी सांगितलंय ना लेक्चरमध्ये, की हे गेल्यावर त्याच्यात 10-15 प्रश्न सोडव, 20 प्रश्न सोडव. तेवढं करायची गरज आहे. नाही स्कोर आला तर मला विचार. मी नाही टाकत कमेंट. माझ्याकडे भरलंय असं ते गच्च मेसेज पोरांचे. मी नाही कधी स्क्रीनशॉट मारून सेव्ह करून ठेवलेत फक्त एका ठिकाणी. मी नाही अपलोड करत ते. कसं तर वाटतं, घाण वाटतं. आजकाल ते लय झाले शिक्षकाचे फॅन वगैरे. अरे शिक्षकाकडे नॉलेज घ्यायचं असतं आणि पुढे जायचं असतं. नंतर जेव्हा तुम्ही आयुष्यात कधी व्हाल ना, त्यावेळी त्याच्याकडे परत यायचं असतं, सांगायचं असतं, "सर, तुमचा या वेळेचा विद्यार्थी आहे." मी अजून गेलो नाही माझ्या शिक्षकांकडे कारण अजून तेवढं मी काही कमावलं नाही. ठीक आहे. उगाच एखाद्याला फॅन करून डोक्यावर बसवून ठेवायचं नाही. तो माणूस पण डोक्यावर चढतो मग तुमच्या. झालं मग तो नॉलेजपेक्षा तो वेगळ्याच गोष्टीत अडकून जातो. ठीक आहे. नॉलेज घ्या, पुढे पळा. एवढी गोष्ट करा. हे आजकाल वाढलंय परिस्थिती. मी बघतोय, ते मला विचित्र वाटतंय म्हणून. तर व्यवस्थित घेतले मी. तुम्ही बिनधास्त डोळे झाकून लावू शकता. ठीक आहे. या करून. आणि सी-सॅट खूप सोपं आहे. आणि हां, सी-सॅटवरून क्वालिफाय होणार आहे, नाही होणार आहे, कुणाला माहीत नाही. कुणाला माहीत नाही. 5 वर्ष झालं ऐकतोय. जेव्हापासून आलोय ना, तेव्हापासून ऐकतोय सी-सॅट क्वालिफाय होणार आहे. जेव्हापासून यू-पी-एस-सी देतो तेव्हापासून पण ऐकतोय ऑप्शनल कॅन्सल होणार आहे. अरे जेव्हा होईल तेव्हा होईल रे. आणि साधं लॉजिक काय असतं, करायचं असतं ना, ते खूप आधी सांगतात. खूप आधी सांगतात. असं डायरेक्ट नोटिफिकेशनमध्ये ते लिहून नाही येणार आहे. ही काही साधी गोष्ट नाहीये हे. असं एखादा सिलेबसच तुम्ही इकडचं-तिकडे करताय. किती मोठी प्रोसिजर असेल याला. म्हणजे यू तर 1 वर्ष आधी सांगते. त्यांनी काय सांगितलेलं पुढच्या वर्षीपासून सी क्वालिफाय असेल. पण त्या वर्षी त्यांनी सी ठेवलेलं. असं त्यांनी डिक्लेअर केलेलं. 1 वर्ष आधी सांगितलेलं त्यांनी. एम-पी-एस-सीचं काही आजकाल सांगू नाही शकत आपण. ठीक आहे. पण मोठी प्रोसिजर आहे ही. सो त्याचा विचार करू नका. अजून तरी नाही आहे ना. आणि मी त्याच्या पुढचं सांगतो. मॅथ रिझनिंग तर असणार आहे की रे बाबा सगळीकडे. प्रिलिम, मेन्स जेवढं तुमचं वेटेज हिस्ट्रीला आहे ना, तेवढंच तुमचं गणित बुद्धिमत्ता आहे. लक्षात घ्या. जेवढं तुमचं जिओग्राफीला आहे ना, तेवढंच गणित बुद्धिमत्ता आहे. अजून काय सांगू? हे 2 तर सब्जेक्ट आहेत ना. जेवढं करंट अफेअरला आहे, तेवढंच गणित बुद्धिमत्ताला आहे. 15-15 प्रश्न दोन्हीकडे आहेत. इकॉनॉमी असो ठीक आहे बाबा. हिस्ट्री आणि एसओला इकॉनॉमी आणि पॉलिटीचे प्रश्न एक्स्ट्रा पडतात. त्याचं वेगळं झालं. पण इकडं इकडं तर सेमच आहे ना वेटेज. बरोबर? कंबाईनचं सांगतो किंवा राज्यसेवा तर मेन्सला नाहीये. कंबाईनच्या मेन्सला, गटकच्या सगळीकडे. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्यामुळे लाईटली घेऊ नका. जे कच्चं आहे ते पक्कं करा. तुमचं होऊन जाईल व्यवस्थित. हं. तर राज्यसेवा पास न व्हायची हीच एक कारण असणार. दुसरं कुठलं कारण नाहीये. आणि तुमचं स्पीड कमी आहे. स्पीड ह्याला हेच मॅटर करतं. 80 प्रश्न सोडवून निवांत बसता आलं पाहिजे आणि ते सगळं इम्पोर्टंट आहे सिलेक्शनवर. ह्याचे खूप सारे व्हिडिओ असतील माझ्या ह्याच्यावर. परीक्षेच्या आधी काय करायचं ते बघून घ्यायचं तुम्ही. आता इथं रिपीट नाही करत आहे. फक्त कंबाईन होते पण राज्यसेवा होत नाही याचं एकमेव कारण आहे सी उलटं असतं जनरली. राज्यसेवा होते पण कंबाईन होत नाही. माझी कधी नाही झाली कंबाईनच्या तिन्ही एक्झाम नाही कधी क्लिअर झालो मी. ठीक आहे. पण उलटं असू शकतं पुढे. ह्यानंतर आता सगळ्यात जास्त चंक जो आहे मुलांचा, सगळ्यात जास्त गर्दी जिथं आहे, ती गर्दी म्हणजे
4-5 वर्षे एकही प्री पास नाही. बोलताना सुद्धा हे जरा असं वाईट वाटून किंवा असं काय असं कसं बोलायचं? म्हणजे गोष्ट अशी झालेली असते, की सुरुवात ह्यांची चांगली झालेली नसते. सगळ्यात मेन गोष्ट आहे, की ह्यांना स्टार्टिंगला चांगली लोकं भेटलेली नसतात. चुकीच्या ठिकाणी गाईडन्स भेटलेला असतो ह्यांना. चुकीचा गाईडन्स भेटलेला असतो. चुकीची पुस्तकं भेटलेली असतात. त्यामुळे ही गोष्ट होते. एकदा ती चुकीची बसली, की नाही. हा असा एक निम्मा क्राउड असतो आणि ह्याच्यातला निम्मा क्राउड असतो, की तो खरंच हौशे-नवशे गवशे असतो. मला बोलायला काहीच नाही वाटत. खरंच आहे. म्हणून तर 4,00,000तलं एवढं कसं काय होतं? ते यामुळेच तर होतं ना. तुम्ही स्वतः बघा ना साधे अरे आंबेडकरांचा आवडतं कलम सांगता येत नसेल किंवा आंबेडकर कुठल्या कलमाला आत्मा म्हटलेले. हे जर सांगता येत नसेल एखाद्या व्यक्तीला, तर मी त्याला म्हणायचं का एम-पी-एस-सीचा विद्यार्थी आहे तो? सांगा. तुम्ही सांगा मनापासून मला. मी नाही म्हणू शकत आणि तो म्हणतोय की मी 2 वर्ष सगळे पी-वाय-क्यू केलेत. मी 2 वर्ष सगळी पुस्तकं वाचलीत असं म्हणतोय मला आणि मी त्याला एक सिंपल प्रश्न विचारला, आंबेडकरांनी कुठल्या कलमाला आत्मा म्हटलेलं आहे? तर ह्याचं उत्तर तो, "नाही मला आत्ता आठवत नाही." 2 वर्ष सिलॅबस, पी-वाय-क्यू करणारा, पुस्तक वाचलेला माणूस. हे कॅटेगरी असते हौशी-गवशी गोष्ट. फक्त मजा म्हणून यायची. शिक्षकांना उगं वेळ घेत राहायचा शिक्षकांचा. त्यांना त्रास द्यायचा चित्र-विचित्र बोलून, ही अशी कॅटेगरी असते. हं, ठीक आहे. तर ह्यातल्या जी निम्मी लोकं आहेत, त्यांना चुकीचा गाईडन्स भेटला. काही टेन्शन नाही. काही टेन्शन नाही. पुन्हा शून्यातनं स्टार्ट करायचं. परत शून्यातनं स्टार्ट करायचं. योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य गोष्टींपासून, योग्य व्यक्तीकडून, योग्य पुस्तकातून व्यवस्थित अभ्यास करायचा. सगळं बास करायचं, सगळं बास. एकदम तुम्ही आणि तुम्हीच. तुम्हाला दुसरं कोणच दिसलं नाही पाहिजे आजूबाजूचं. तरच तुम्ही 4-5 वर्षाचं 6व्या वर्षी डायरेक्ट पोस्टमध्ये रूपांतर करू शकता. काय इम्पॉसिबल असं काही नाही आहे या जगात. अवघड आहे. इम्पॉसिबल नाही आहे ना. हं. तर हे निम्म्या लोकांनी तर माझं म्हणणं आहे बस सोडून जावं. खूप झाले ते 4-5 वर्ष खूप झालेत रे. तुम्ही काहीच अचीव्ह करत नसाल तर नाही ना अर्थ त्याला. तुम्ही मागं वळून बघा ना राव. कुठे आहेत तुमच्या आजूबाजूचे? फोर व्हीलर आहेत. फॉरेन ट्रिप करतायत. म्हणजे माझ्या आजूबाजूचे करतायत सगळे. मग मी जे तुमचं म्हणतो ना, तू जिथं म्हणतो तिथं ते माझ्यासोबत घडलेल्या गोष्टी असतात. त्या सगळ्याला तू म्हणून रिलेट करतो मी. त्यांच्या रिलेटेड जर तुम्ही स्वतःला बघत असाल तर काहीच नाही ना. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हं. त्यामुळं बघ, जागा व्हायचंय. जागा झाली की होते सगळं. डबडा फोन घ्यायचा डबडा. तुला तर त्याची पण परवानगी नाहीये. YouTube आणि Telegramची पण तुला परवानगी नाही. तू ते मित्राला बॉरो करून बघायचं. तुला बटनवाला फोन, ते पण घरातले काळजी करत असतील तर. आता त्याची पण नाही गरज. तुझ्यासाठी फक्त पुस्तकं आणि तुझा लायब्ररी जे काही असेल ते, तुझी रिव्हिजन, झेरॉक्स सेंटर आणि तुझं डोकं एवढंच. 1-2 मित्र अभ्यास करणारे, की ज्यामुळे तुला कळावं जगात काय चाललंय. कारण तुझ्याकडे मोबाईल नाही. हे जर असेल, तरच ते 4-5 वर्षाचं होणार नाही. आणि हे लिहून देतो हां मी. लिहून देतो. तुम्हाला सगळं त्याग करायचं आहे. पर्याय नाही त्याला. हे त्याग केलं तर आहे. कधी-काळी मी प्रवीण चव्हाण सरांकडे आलेलो. तेव्हा स्टार्ट केलं होतं यू-पी-एस-सीसाठी 2015-16ला 15 नाही 16ला 2016ला. सगळ्यात पहिला व्यक्ती भेटला ते प्रवीण चव्हाण सर. त्यांनी पहिल्यांदा सांगितलेलं, "तुमचा स्क्रीन टच मोबाईल फेकून द्या आणि बटनवाला एक मोबाईल घ्या घरातल्यांसाठी." द हिंदूच्या टी पासून, ठीक आहे? ते शेवटच्या एंडपर्यंत वाचायचं तुम्हाला. ठीक आहे? आणि तिसरी गोष्ट संन्यास घ्यायचा आहे. तुमच्याकडे फक्त तुमचा एक आणि दुसरा असे 2 मित्र मॅक्सिमम पाहिजेत, मॅक्सिमम. हे 3 वाक्य त्यांनी सांगितले आणि मी त्यांचं नाही ऐकलं. त्यांची काहीच मनावर नाही घेतलं. एकदम लाईटली घेतलं त्यांच्या वाक्यांना. पण आज एवढ्या लांब आल्यावर मला कळतंय, की त्यांनी जे सांगितलेलं त्याच गोष्टी सत्य होत्या. बाकी सगळ्या गोष्टी खोट्या होत्या. त्याच गोष्टी सत्य होत्या. त्यांना जर त्यावेळी फॉलो केलं असतं, तर हे तुम्हाला दिसलं पण नसतं मी अशा अवतारात टीचर म्हणून. एवढं मला आहे स्वतःवर विश्वास. पण मी नाही फॉलो केलं. मी माझ्या चांगल्या व्यक्तींचं ऐकलं नाही. पण मला असं वाटतं, की तुम्ही माझं ऐकावं, की होईल तुमचं चांगलं काहीतरी आणि काही नसतं. ठरवलं की सगळं होतं. ठीक आहे? त्या गोष्टी आहेत आणि मला काय-काय गोष्टी लय भारी वाटतात, त्या मी तुम्हाला सांगणार आहे. काय ह्या लोकांसाठी मी हेच सांगू शकतो ना, तुम्हाला सुरू करायची गरज आहे शून्यातनं. काहीच नाही. तुम्हाला सगळं बंद करूनच करायचं. तुम्ही सगळं चालू ठेवून शक्यच नाही. अजून 1 वर्ष वाया, अजून 1 वर्ष वाया. हो, एकदा ऐकून बघा माझं. मोबाईल द्या टाकून. ठीक आहे. राहावा संन्यासात आणि अभ्यास करा. होतंय.
होतं बरोबर. काहीच नाही. करत नाही आपण तो. आता इथं माझे पॉइंट आहेत, की मुलं करणाऱ्या मॅक्सिमम चुका. ठीक आहे. सगळ्यात पहिली, उगाच नको त्या गोष्टींवर वेळ द्यायचा. फॉर एक्झाम्पल लेटेस्ट 1-2 प्रश्न आहेत, भांडत बसलो. चला केस करू, हे करू, ते करू. ह्याला फोन करू, त्याला फोन करू, ह्या शिक्षकाला विचारू, क्लेम करू, चला प्रूफ शोधू. नाही काय होत. तुम्ही कधी पुढे नसणार आहे. मी एकदा केलतं हे मी एकदा. सगळ्या ह्याच्यासाठी केलतं सगळ्या मुलांसाठी माझ्या. 14 क्लेम पाठवलेले मागच्याच्या मागच्या प्रिलिम्सला. एम-पी-एस-सी एंटरटेन नाही करत की तुम्ही किती पण प्रूफ पाठवा. नाही करत. त्यावेळी नंतर मी ठरवलंय, ह्या गोष्टी करायच्या नाहीत, काही पडत पण नाही. आणि मी मेन्स दिली ती त्यावेळची. मी मुलांसाठीच करत होतो त्या गोष्टी. ठीक आहे. पण नाही काही उपयोग करून. तुम्हाला मार्जिनच एवढं ठेवायचं की ह्या गोष्टी मॅटर नाहीत केल्या पाहिजे आणि त्यासाठी आधीचा अभ्यास आहे म्हणून हे आजचं लेक्चर घेतोय 3 महिने आधी. ठीक आहे. त्यामुळं नको त्या गोष्टींवर लक्ष देऊ नका. नको त्या गोष्टी करायच्या नाहीत अजिबात. मग त्यात सगळं आलं डिस्ट्रॅक्शन, टाईमपास, मजा सगळं आलं. नाहीच करायची. नाही तुम्हाला नाही परमिशन करायला ती. दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट आहे हं, टेन्शन घेऊ नका. आता तू म्हणला म्हणून झालं का? नाही येणार असं नाही. पण ह्याची मजा सांगतो तुम्हाला काय. यानं एकही मार्क वाढत नाही तुमचा. तुमचे मार्क्स कमी होतात. रिलॅक्स राहा. टेन्शन काय येतं माहिती आहे का? तुम्ही ज्यावेळी एम-पी-एस-सीला ते आयुष्य बनवून टाकता ना स्वतःचं, त्यावेळी तुम्हाला टेन्शन येतं. आयुष्य नका बनवू. तो एक भाग आहे. आपण एक चान्स देऊया. झालं तर ठीक, नाहीतर माझ्यावर दुसरं ऑप्शन आहे ते मी करेन. खूप खूप गोष्टी आहेत जगात, खूप गोष्टी आहेत. ठीक आहे. तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल मी अशा काही-काही गोष्टी सांगत असतो. एकाला तरी फायदा झाला तर सॉफ्टवेअरवाले क्लासेस आलेत आजकाल. ते टेस्टिंग शिकवतात. मस्त 70,000-80,000 चं पॅकेज लावून देतात सॅलरी 70,000-80 वाला. गॅरंटेड. एक 1 महिन्याचा पगार असं काही-काही आहे बाबा. नावाजलेले आहेत हां मी. माझ्या मित्रांना लागलेले आहेत म्हणून सांगतो. उगाच खोटं नाही. अजून एक सी-टॅक नावाची गोष्ट आहे. त्याची पण एक एक्झाम झाली की 99% प्लेसमेंट आहे तिथं पण. प्रॉपर तुमचं व्यवस्थित जर तुम्ही हे व्हायचं असेल तुम्हाला की घरची परिस्थिती नाहीये, आता काहीतरी केलंच पाहिजे. तर ह्या गोष्टी करू शकता तुम्ही. आहेत आणि गोष्टी अशा. ठीक आहे. मग ह्या गोष्टी डोक्यात ठेवा, की माझ्याकडे आहेत अजून ऑप्शन. मग तुमचं टेन्शन कमी होतं. ते कमी झालं की मग तुमचं जरा आउटपुट वाढतं. ठीक आहे. तुम्हाला व्यवस्थित गोष्टी लक्षात राहतात, वाचलेलं लक्षात राहतं, परीक्षेत त्याचं रूपांतर करता येतं. ठीक आहे. ही गोष्ट करायची नाहीये. तिसरं तिसरं मगाशी पण सांगितलेलं, की स्वतःला नवीन समजायचंय. स्वतःला नवीन समजायचंय. स्वतःला नवीन समजायचं आणि अभ्यास करायचा प्रॉपर. चौथं नोट्स आणि रिव्हिजन. नोट्स आणि रिव्हिजन ह्या गरजेच्या आहेत. रोजची रिव्हिजन रोज, रोजच्या नोट्स रोज. रोज 1 तास लिहायला दिलाच पाहिजे तुम्ही. दिवसभर काय केलंय ना, ते 1 तासात शॉर्टमध्ये झालं पाहिजे तुमचं. आणि ह्याच झालेल्या गोष्टी तुम्हाला परीक्षेच्या वेळी येणार आहेत. मजा काय होते, पुस्तक एवढं मोठं असतं आपलं. ह्याच्यात एवढ्या लाईन्स असतात. आपण नोट्स ह्या 2 शब्दाची काढतो. ठीक आहे, ह्या 3-4 शब्दाची काढतो इकडे अशी. म्हणजे हे पुस्तक वाचतो ना, आपल्याला हे पण वाचू वाटतं, इथला भाग पण वाचू वाटतो. मग ते सगळं पुस्तक वाचून होत नाही. पण नोट्स असेल तर आपल्याला हे एवढंच 4 गोष्टी एका ठिकाणी भेटून जातात. तेवढंच आपण वाचतो, संपला विषय. सगळं वाचून होतं मग. सगळ्या पुस्तकाच्या नोट्स तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टच्या नोट्स 50 पेजेसमध्ये बसवता आल्या पाहिजे. सुरुवातीला जेव्हा नोट्स काढाल, तेव्हा खूप बल्की होतील त्या, खूप मोठ्या होतील. पण त्या सारख्या काढायच्या असतात. त्या नोट्समधून अजून नोट्स निघतात तुमच्या. काही-काही गोष्टी पाठ होतात त्या डिलीट करायच्या. न लक्षात राहणाऱ्या किचकट गोष्टी, कॉम्प्लिकेटेड गोष्टीच नोट्समध्ये पाहिजे. आणि इतुसी 50 पेजेस प्रत्येक विषयाचं बनलं पाहिजे. तर ते रिव्हिजन होणार आहे शेवटी. शेवटच्या दिवसापर्यंत पुस्तकं वाचत असाल तर नाही ते ते नाही होत. ते शक्य नाही होत व्यवस्थित. ठीक आहे. बऱ्याच लोकांना नसेल सवय ते इथं लिहून करतात ते पुस्तकाच्या. मला असं वाटतं नोट्स इम्पोर्टंट आहेत. मला पण जमत नाहीत. मी शिकतोय अजून हळू काढायला. ठीक आहे. आणि रिव्हिजन, रोजची रिव्हिजन रोज पाहिजे. एक गोष्ट तुम्ही एका दिवसात 2दा वाचली पाहिजे. 24 तासांच्या आत तरी ॲट लीस्ट. तर ते लक्षात राहते आणि नंतर ते आठवड्यात पण, 15 दिवसात पण आणि महिन्याला पण रिपीट झालं पाहिजे. 2 महिन्यानंतर मी एक सब्जेक्ट करतोय असं झालं की संपला विषय. तो सब्जेक्ट नाहीच केला तुम्ही असा अर्थ होतो. ठीक आहे. हे सगळे डाउट्स पण हळू क्लिअर करतोय. तुमचे 2च महत्त्वाचे शिक्षक आहेत. एक आहे तुमचा सिलेबस आणि दुसरं आहे तुमचं पी-वाय-क्यू. ह्या 2 गोष्टी जर तुम्ही केल्या, तुम्ही लाईनवर येताय. कोण काहीही म्हणू दे, पी-वाय-क्यू सारखं भारी सोर्स नाही कुठला. प्रश्नांचं प्रिडिक्शन करण्यासाठी. लोकांच्या प्रिडिक्शनवर जाऊ नका. 250 पॉइंट सांगून 15 प्रश्नांचं प्रिडिक्शन करायचं असतं का कुठे सांगा? नसतं करायचं. मी तर कधीच प्रिडिक्शन करत नाही. हे पडेल आणि ते पडेल. अरे प्रोबॅबिलिटी तर चेक करा तुम्ही.
मला तर प्रोबॅबिलिटी बघा कशी आहे. 60 टॉपिक आहेत. 60 टॉपिक मध्ये 15. माझी प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त झाली ना 15च्या 60 जर अंदाजे पकडला आपण तर. बरोबर? 25% प्रोबॅबिलिटी झाली माझी. हां. आणि हे सांगा बरं मला 15 भागिले 250. अरे सगळेच टॉपिक कव्हर झाले ना. असं थोडीच असणार आहे. बरोबर की नाही? असं प्रिडिक्शन वगैरेच्या नादाला लागायचं नसतं काही. सगळा व्यवस्थित अभ्यास करायचा. त्यानुसार ते होतं व्यवस्थित. मला महत्त्वाचे टॉपिक वगैरे मी कधीच सांगत नाही. तर 60 टॉपिक करायचे तुला झालंच पाहिजे. ऑप्शन वगैरे सोडणे काही इंजिनिअरिंग करतोयस का तू? त्या ऑप्शनला आणि त्या ऑप्शनला. नाही चालत तसं काही. ठीक आहे? ह्या गोष्टी आहेत. हे तुम्हाला महत्त्वाचं करायचं. आणि अजून एक गोष्ट काय स्पीड सांगायचं होतं. सगळ्या गोष्टी स्पीडनं करायच्या आहेत. स्पीडनं करा आणि जास्त वेळ करा. त्याचा फायदा होतो. स्लो करून थोडं-थोडं करण्यापेक्षा. स्पीडनं ठेवून जास्त वेळ करायचा तुम्हाला. तर तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा होणार आहे. कळतंय? समजतंय इथपर्यंत? तर हे झालं. आता आम्ही बुक लिस्ट एक सांगतो. मी माझ्या मला अजून एक गोष्ट सांगायची होती. मला एखादा मेसेज करण्यापेक्षा ना, एकदा माझ्या चॅनलला जाऊन तो वर्ड सर्च करायचा. तिथं त्याचं उत्तर भेटू शकेल. काही ना काहीतरी भेटेल. ऑडिओ भेटेल, हे भेटेल, ते भेटेल. नवीन काही नसतं सांगायला. हा एवढा मोठा व्हिडिओ त्यासाठीच होला की बाबा मला सगळं ह्याच्यातच कव्हर करायचं होतं बुक लिस्ट. राज्यसेवा मेन्सची सांगतो मी. त्याच्यानुसार बाकीचे अरेंज करू आपण. GS1 पहिल्यांदा मराठी, इंग्लिश सांगून देतो. हे वाळंबे सरांचं पुस्तक मराठीला. इंग्लिशला कुठलं पण एक पुस्तक घ्या. महेश पाटील सरांचं घ्या. बाळासाहेब शिंदे सरांचं घ्या. त्याच्यात कन्सेप्ट पण आहे. बाळासाहेब शिंदे सरांचं घ्या. ठीक आहे. MJ शेख सरांचं घ्या. टेबलवर ठेवायचे पुस्तक. मी कधी म्हणत नाही हे पुस्तक घ्या, ते पुस्तक घ्या. ठीक आहे. टेबलवर सगळे पुस्तक ठेवा. एका टॉपिकचा अभ्यास करून जावा. तो टॉपिक त्या सगळ्या पुस्तकात बघा. माझं पुस्तक घ्या म्हणण्याची पद्धत ही आहे. वेळ घ्यायचा असतो. हे पुस्तक जाऊन लगेच मागायचं नसतं. ठीक आहे. तर त्यामुळे तुम्हाला जे हवे ते मी इथं बाळासाहेब शिंदे लिहितो. बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. इंग्लिशसाठी. नंतर मराठी, इंग्लिश झालं. आता GS1 आहे. GS1 मध्ये एक येतो हिस्ट्री, एक येतो जिओग्राफी, एक येतो एग्रीकल्चर. ठीक आहे. हिस्ट्रीसाठी समाधान महाजन मस्ट. त्याला पर्याय नाहीये. परत ठीक आहे. कॉमा द्यायला पाहिजे इथे. नंतर कठारे किंवा गाठाळपैकी एक. दोन्ही सेम टू सेम पुस्तक आहेत. त्यापैकी एकच घ्यायचं कुठलं तरी. तुम्हाला समाजसुधारक करायचं असेल तर विपुल थोरमटे पाटील सरांचं आहे. ठीक आहे. किंवा कुदळे सरांचं आहे. यापैकी एक. ठीक आहे. यापैकी एक आणि हे तुम्हाला घ्यायचं. ही माझी बुक लिस्ट आहे. आता मला परत विचारू नका माझ्याकडे हे काय करू. हे मला वाटतं ते मी सांगतो. जिओग्राफी. जिओग्राफी माझ्याकडं दीपस्तंभचं पुस्तक आहे. ते कलरफुल आहे. मला जिओग्राफी आवडत नाही म्हणून मी ते घेतलेलं आहे. ठीक आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर सौदी सरांचं तुम्ही घेऊ शकता महाराष्ट्राचं. ॲग्री सगळेजण कटान वगैरे वापरतात. तुम्हाला कुठल्या नोट्स भेटल्या कुठल्या क्लासेसच्या त्या तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. स्वतःला नोट्स काढायला वेळ नाही आता आपल्याकडे. हे झालं GS1. GS2. GS2 मध्ये एक आहे पॉलिटी आपला पार्ट 1 आहे आणि गव्हर्नन्सचा दुसरा पार्ट. तर ह्यासाठी मला नाही वाटत दुसरं कोण पुस्तक वापरत असेल. लक्ष्मीकांत. गव्हर्नन्ससाठी पण लक्ष्मीकांतचं एक आहे किंवा तुम्ही अध्ययनचं वापरू शकता. अध्ययन किंवा खाटेकर सर. अध्ययनचं वापरा किंवा खाटेकर सरांचं वापरा. आणि गव्हर्नन्स लक्ष्मीकांतचं पण आहे. पण ह्या अध्ययनमध्ये सगळ्यांचं व्यवस्थित कंबाईन करून केलेलं आहे. हे तुम्ही बघू शकता. माझं हे सगळं सांगतो ते टेबलवर ठेवायचे आणि त्यापैकी कुठलं तरी एक घ्यायचं. परत ह्याच्यात पंचायत राज पण येतं. पंचायत राज. किशोर लवटे सर माझ्याकडे आहे. मी ते वापरतो. मला चांगलं वाटतं ते पुस्तक. तुम्हाला हवं ते पुस्तक घेऊ शकता. GS2 च्या ह्या गोष्टी झाल्या. आता काय राहिलं अजून? कायदे. कायदे मी ओरिजिनल करतो. त्याच्या नोट्स बनवतो स्वतःच्या. ठीक आहे. ते मला बरं वाटतं. कायदे वाचलं ते चांगल्या लक्षात राहतात. मित्रासोबत जर घेऊन कायदे केले तुम्ही तर तुमचे कायदे कायमस्वरूपी डोक्यात पक्के होतील. ह्या गोष्टी आहेत. ओके. काही काही ठराविक गव्हर्नमेंट डॉक्युमेंट्स वाचायला लागतात. ते तुम्ही करू शकता. त्यानंतर येतं आपलं GS3. सिलेबस वाचा. खाटेकर सरांचं पुस्तक आहे. सोहेल शेख सरांचं पुस्तक आहे. आणि आपल्या
वेबसाईट आहे. ठीक आहे. खाटेकर सरांचं घ्या, सोहेल शेख सरांचं घ्या, ज्याला कलरफुल पाहिजे, व्यवस्थित मांडणी पाहिजे. सोहेल शेख सरांनी खूप मेहनत घेऊन पुस्तक बनवलेलं आहे. खाटेकर सर यातले आधीपासून पुस्तक लिहिणारे. ठीक आहे. हे कुठलंही पुस्तक तुम्ही टेबलवर ठेवायचं, कुठलं चांगलं वाटतं ते बघायचं, त्यातलं एक पुस्तक घ्यायचं, त्यातलं एकच पुस्तक घ्यायचं फक्त, आणि त्या एक पुस्तक घेतल्यानंतर वेबसाईट वरून त्याच्यात ऍडिशन करत राहायची. हे कुठलं घ्यायचं हे मी नाही सांगत आहे तुम्हाला, तर त्यापैकी एक पुस्तक तुम्ही घेऊ शकता. त्यातून नंतर वेबसाईटवरून त्याला व्हॅल्यू ऍडिशन करा त्याच्यात. ठीक आहे. हे झालं GS3. सिलेबस नीट बघा ह्याला. सिलेबस जो बघेल ना तो व्यवस्थित काम करून जाईल ह्याच्यात. GS4. GS4 मध्ये आपल्याला इकॉनॉमिक्स येतं, सायन्स टेक येतं आणि ॲग्रोनॉमिक्स येतं. तर ह्याला गारगोटे सरांचं पुस्तक आहे, महेश गारगोटे. सायन्स टेकला खूप पुस्तकं आहेत, पण कुठे कशातून प्रश्नच पडत नाही. खरं सांगतो मी गोष्ट. मी 2-3 पुस्तकं रेफर करून झालेत. तेवढं आउटपुट भेटत नाही. त्यामुळे ह्याला मी परत म्हणेन, की पुस्तकापेक्षा जरा सिलेबस वरून जर वेबसाईटचा अभ्यास केला 1-2 मित्रांनी मिळून, तर फायदा होईल त्याचा तुम्हाला. इकॉनॉमिक्स, देसले सर आणि HRD आणि इकॉनॉमिक्स हे मिळून देसले पार्ट 2 हे मला आवडतं. जे कोळंबे सरांचं वापरतायत ते कोळंबे सरांचं वापरू शकतात. हे माझ्याकडे आजपर्यंत हेच पुस्तक आहे तुम्ही. त्यामुळं ह्या गोष्टी मी सांगितल्या. GS4 पर्यंत झालं आपलं. ठीक आहे. ही गोष्ट झाली. त्यानंतर अजून डाऊट मला काही विचारलेला, की आता ही बुक लिस्ट सांगितली, आता ह्याच्या बाहेर माझ्याकडे काही नाहीये. मी एवढंच वापरतोय. तुम्हाला तेवढंच सांगतो. दुसरं काही नाहीये माझ्याकडे याच्यापेक्षा. तर ह्यानंतर मला पोरं विचारतात, की टेस्ट सीरीज. टेस्ट सीरीज प्रश्न त्यातून यावेत म्हणून वापरायची नसती, लावायची नसती. आपला सिलेबस किती कव्हर होते हे बघण्यासाठी लावायची. अवघड असली चालेल, सोपी असली चालेल. कॉपी पेस्ट नसेल. कोण आज डिक्लेअर करते आणि टेस्ट सीरीज आहे असं तसं नाही. काही इन्स्टिट्यूट असे आहेत ना, खूप व्यवस्थित प्लॅन करून टेस्ट सीरीज घेतात. उगाच कुणाला पण कामाला लावत नाही टेस्ट सीरीज घ्यायला. ठीक आहे. तर ते नाव मी घेऊ शकत नाही. पण ते तुमचं तुम्ही ओळखायचं. ठीक आहे. कोण पैशासाठी टेस्ट सीरीज काढतंय आणि कोण कशासाठी काढतंय टेस्ट सीरीज. हे तुमचं तुम्हाला कळतं बरोबर. ठीक आहे. मला एक ज्युनियन टेस्ट सीरीज वाटते. मी इव्हन त्या सरांशी कधी आयुष्यात बोललो नाहीये. पण मला त्यांची टेस्ट सीरीज वाटते ती म्हणजे डेक्कन आयस. ठीक आहे. मला आवडते त्यांची टेस्ट सीरीज. डिफिकल्ट असते. नको त्या ठिकाणी चुकवलेलं असतं त्यांनी, जेणेकरून आपल्याला पुस्तकात जावं लागतं. पुस्तकात जाऊन ते बघितलं की त्याचा परिणाम होतो. आपण ते कव्हर होऊन जातो. ठीक आहे. तर मी ही एकच रेफर करतोय. तुम्ही कुठली घ्यावी तुमचं तुम्ही ठरवायचं. त्यांची टेस्ट चांगली आहे असं म्हणत नाही. त्यांची टेस्ट वाईट आहे असं पण म्हणत नाही. मी ही टेस्ट सीरीज वापरतोय हे तुम्हाला सांगतो. त्यामुळे माझी टेस्ट सीरीज वापरायची ही गोष्ट सांगितली मी तुम्हाला. हे बुक लिस्ट झालं. काही नाही आता. डेली शेड्यूल. रोज अभ्यास करायचा आहे 10 तास. कुठलाही दिवस ब्लँक केला म्हणजे तुम्ही पाप केलंय, असा त्याचा अर्थ आहे. कुठलाही दिवस ब्लँक जाऊन द्यायचा नाही. 12च्या आतमध्ये 12च्या आतमध्ये तुमचा 4 ते 5 तास अभ्यास झाला, तर दिवसभरात तुमचा 10 ते 12 तास अभ्यास सहज होतो. 2 सब्जेक्टमध्ये डिव्हाईड करा. ठीक आहे. एक मेन सब्जेक्ट घ्या, एक साधा सब्जेक्ट घ्या, एक आवडणारा घ्या, एक न आवडणारा घ्या सब्जेक्ट. जे काय असेल ते रात्री ते रिवाईज करायचं तुम्हाला 1 तासभर. 1 तासभर रिवाईज करा. 1 तासभर त्याच्या नोट्स काढा. 1 तास रिवाईज केलं, 1 तास नोट्स काढल्या. हे रोज घडू दे. ह्याची सवय लागू दे. ह्याची सवय जेव्हा लागेल, त्यावेळी तुम्ही आला या फील्डमध्ये. मग तुम्ही कुठल्या फील्डमध्ये आला? त्या 10,000च्या टीममध्ये आला, की जे खरा अभ्यास करतात लोकं. आणि त्या 10,000 मधले ते ज्या पोस्ट असतील ते काढतायत ते. कळलं का? तुम्हाला त्या लाखांच्या टीममध्ये नाही जायचं, लाखांच्या ग्रुपमध्ये नाही जायचं. तुम्हाला त्या 10,000च्या ग्रुपमध्ये यायचं. तुम्ही या गोष्टी केल्या ना, तर तुम्ही त्या 10,000च्या ग्रुपमध्ये येताय. म्हणजे ह्या गोष्टी ट्राय तरी करा. अवघड आहेत, पण होतात शक्य. हे तुम्हाला करायचं. त्याला काही ऑप्शन नाही. हे झालं. आणि आता काही लोकांनी विचारलेलं, की 90 दिवसांचा प्लॅन सांगा. 90 दिवसांचा प्लॅन काय मगाशीच बोललोय मी. जूनसाठीचा प्लॅन. काही जरी तुम्ही म्हटलं, पोस्ट कधी भेटणार आहे आपल्याला? मेन्स काढल्यावरच भेटणार आहे ना? सो तुमचे 2 सब्जेक्ट तरी चांगले झाले पाहिजेत, की जे प्रिलिम्सला नाही. त्यातला एक मेन सब्जेक्ट आहे HRD. ठीक आहे, जो प्रिलिम्सला नाही आणि दुसरा आहे म्हणजे तो GS2चा पार्ट 2. GS2चा पार्ट 2 आणि अजून काय मराठी आहे आणि इंग्लिश आहे. ओके. तुमच्याकडे आहेत 90 दिवस जूनसाठी. एवढी गरज नाहीत लागत 90 दिवस प्रिलिम पास. ज्यांची कधीच प्रिलिम नाही झाली त्यांना लईच भीती आहे ना,
त्यांनी ह्याच्याकडे लक्ष देऊ नका काय. आणि ज्यांना वाटतं वी कॅन डू दॅट. सो तर तुम्ही ह्यातले सब्जेक्ट ट्राय करू शकता. त्यातल्या त्यात मी म्हणेल की मराठी, इंग्लिश करा आणि HRD करा. ठीक आहे. ह्या 3 गोष्टींचा तुम्ही करू शकता. मग तुमचा जर 10 तासाचा प्लॅन असेल, तर तुम्ही एक डेली 2 तास देऊ शकता आणि 8 तास प्रिलिम करू शकता किंवा 3 तास, 7 तास असं करून तुम्ही 10 तासाचं रोजचं शेड्यूल ठेवायचं. कसा करायचा अभ्यास? पुन्हा तेच. मागचा पेपर घ्यायचा, कशात कमी आहे बघायचं, त्या सब्जेक्टपासून सुरुवात करायची. प्रश्न किती वर विचारतायत बघायचं त्या दृष्टीने. सगळा सिलेबस वर कव्हर करायला बघायचा प्रिलिम्सला. मेन्सला महत्त्वाच्या गोष्टी डीप कव्हर करायला बघायच्या. असं आहे. होतंय ते तसं केलं की. आणि आतापासूनच आतापासूनच मी राज्यसेवा पूर्व सांगतोय. आणि आता काय करू माझा सब्जेक्ट त्यात आहे. आतापासूनच सी-सॅट चांगलं करा. त्याला येत नाही, आजच कोर्स जॉइन करायचा. सी-सॅट हे करून पूर्ण प्रॅक्टिस करत बसायची त्याची. एकदा शिकून घेतलं ना 45 दिवस लागतील माझा कोर्स कंप्लीट करायला रोज 2 तास लेक्चर बघितले तर. एकदा शिकून घ्या, नंतर रोज प्रॅक्टिस करायचं फक्त बस. कसं काय नाही होत नाही काय माहिती. कधी-काळी मला 66 मार्क पडलेले आहेत. कारण मला पद्धतच माहीत नव्हती कसं करायचं. त्या 66 वरून मी 166 पर्यंत गेलेलो आहे. हे सुद्धा तुम्हाला सांगितलंय. ठीक आहे. त्यामुळं होतंय फक्त तुम्ही करा व्यवस्थित. ठीक आहे. एवढी माझी इच्छा आहे. आणि जी-एसचं काय करायचं, जे प्रश्न विचारतायत ना, त्याच गोष्टींवरती फिरायचं. तेच त्याच्यावर प्रश्न आहेत नेहमी. आणि सगळा सिलेबस करून वरवरचा अभ्यास केला तुम्ही पक्का, ऑटोमॅटिक जी-एस 110 पर्यंत जातो तुम्ही. 110, 120 माझ्या नवीन फ्रेशर रूममेट आहे माझा. 22-23 वय आहे त्याचं. त्याला 117 मार्क पडलेत मागच्या वेळी. त्याला 117 मार्क पडले. लॉजिक गेसिंगवर जेवढं त्याने अभ्यास केला त्याचा सगळं पुरेपूर वापर करून. आणि एवढा सीरियस पण नाही अभ्यास केलाय त्याने. मग फक्त आपलं चुकतंय काय नको त्या गोष्टीवर फोकस करतो तर ते करू नका. आणि नोट्स रिव्हिजन काहीही करा. मी हे शब्द एवढ्यांदा वापरणार आहे ना, कारण ह्याच्यातच सगळं नोट्स रिव्हिजन त्याशिवाय तुमचं काही नाही. ठीक आहे. व्यवस्थित 7 सब्जेक्ट आहेत आपल्याला. प्रिलिमसाठी काय अशी वेगळी बुक लिस्ट नसते. तीच बुक लिस्ट आहे तुमची. प्रिलिमसाठी पण कोळंबे सरांचा इतिहासाला वापरतात ते वापरा. जिओग्राफीला सौदी सरांचा वापरा. पॉलिटीला लक्ष्मीकांत किंवा कोळंबे सर येतात परत. इकॉनॉमिक्सला देसले सर किंवा कोळंबे सर येतात. सायन्सला भस्के सर आहेत किंवा कोलते सर आहेत. तुम्हाला सगळं माहिती आहे. पर्यावरणाला तुषार घोरपडे सर आहेत. करंट अफेअरला कुठलं पण एक मॅगझिन घ्या 3-4 मॅगझिनपैकी वर्षाचं उडवून टाका. गणित बुद्धिमत्ताला माझं पुस्तक घ्या प्रॅक्टिस करायला. माझा कोर्स घ्या. सी-सॅटला माझे पॅसेजेस आहेत. सी-सॅटचे पॅसेज फक्त आयोगाचे सोडवा. क्लासेसचे पॅसेज सोडवले तर तुमचा स्कोर कमी येईल. हे बोंबलून सांगतो तरी पटतच नाही पोरांना. मी आजपर्यंत एकही क्लासचा पॅसेज सोडवला नाही. कारण आपल्याला डोकं आयोगाच्या पॅसेजसारखं बनवायचं नाही की क्लासेसच्या. ह्या एवढ्या सगळ्या गोष्टी करा. जूनची प्रिलिम हातातून जाणार नाही. आणि मस्तपैकी शांत फ्रेश माइंडने एन्जॉय करत अभ्यास करा. टेन्शन घेऊन अभ्यास होत नाही. ही गोष्ट तुम्हाला करायची आहे. आणि ही गोष्ट केली की 100% तुम्हाला सक्सेस मिळेल. करा तरी, सुरू तरी करा. खूप आहे तुमच्यापुढे. एवढं मोठं लेक्चर उगाच नाही झालं. बरेच जण मधून सोडून गेले असतील, बरेच जण शेवटपर्यंत टिकले असतील. जे ऐकलेत त्यातले निम्मे जण फॉलो करतील. जे ऐकलेत त्यातले निम्मे जण आहेत चल गेला वेळ वाया माझा काही उपयोग नव्हता ह्याच्यात. काही असं काही विशेष काही भेटलं नाही असं म्हणतील. तुम्हाला एक मी शेवटची गोष्ट सांगू. जे मी सांगितले ते जर केलं तर आहे. यश आहे. आता केलं पाहिजे. यश आहे. तुम्ही फक्त करा. मी जेवढं बोललोय ना, त्याच्यात कुठेतरी तुम्ही बसणार आहे कारणांमध्ये. त्याचं सोल्युशन तुम्हाला माहीत आहे. कसं करायचं ते सांगितलंय मी. ते तुम्ही एकदा केलं, की मग काहीच राहत नाही. मग सगळं सेम. ठीक आहे. हे अशा पद्धतीने आहे. अ, मला जेवढे डाउट विचारलेले, तेवढ्या सगळ्या डाउटचा मी केलाय प्रयत्न. सगळ्यांविषयी बोलायचा प्रयत्न केलाय. बाकी असं काही कुठं काही हे नाहीये, की मी हे नाही केलं. म्हणजे मला जेवढे आलेले ना, कुठं काहीतरी राहिलं असेल, पण मला नाही वाटत. हे जे मी सांगितलंय ना, त्याच्यात तुमचं कुठेतरी उत्तर दडलेलं आहे. तुम्ही उगाच असं मग बालकी खाल खेचून म्हणतो ना आपण, तसं काही ताणून वेगळं काही डाऊट निघणार नाही. तुमचा डाऊट चुकीचा असेल मग कदाचित. कारण ह्याच्यापेक्षा बाहेर काही करायचं नाहीये. आणि हा अजून एक छोटी गोष्ट राहिली. कारणं देऊ नका रे. कारणं द्यायची नाहीत. मला वेगळं काम असतं. मी हाउसवाईफ आहे. ठीक आहे. मी घरचं काम करतो, घरचं काम करते. कर ती कामं करत बस मग. नाही पर्याय. झालेले आहेत. मी जॉब करतो. झालेले आहेत लोकं असले करून. सगळं करून बसलेले आहेत लोकं हे अरे ह्याच्यातून तर पुढे जायचं ना आपल्याला. ही कारणं दिली, कारणं देत बसणार तुम्ही.
मी आजारी होतो, मला हेच झालेलं, मला तेच झालेलं, घरात असं होतं, तसं होतं. कसं असतं ना, सगळ्यांना वाटतं की आपलाच प्रॉब्लेम मोठा आहे. असं काही नाही. सगळ्यांना सगळे प्रॉब्लेम असतात. सगळ्यांना सगळे प्रॉब्लेम त्यापेक्षा मोठे असतात. ज्यावेळी तुम्ही जागा चेंज करता ना, त्यावेळी तुम्हाला आपला प्रॉब्लेम लय छोटा वाटायला लागतो. कळलं का? त्यामुळं एक वाक्य लक्षात ठेवा. एकतर तुम्ही कारण देऊ शकता, नाहीतर तुम्ही सक्सेस मिळवू शकता. दोन्ही गोष्टी एका वेळी मिळत नाही. त्या नोटवर आपण आता बास करूया. मला जे काही बोलायचं असतं ते अभिषेक सीसट ह्या चॅनलवर मी बोलत असतो टेलिग्रामच्या. हे माझं ॲप आहे, हेच माझं YouTube चॅनल आहे. याच्यावर काही टाकलं तर पडतं. आतापासून कॉल वगैरे रिसीव्ह नाहीत होणार आहे किंवा पर्सनल मेसेजला रिप्लाय नाही येणार आहे. या व्हिडिओमध्येच सगळं. आणि तुम्ही सगळ्यांना प्लीज हा व्हिडिओ शेअर करा. जेणेकरून त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर त्यांना मिळतील. आणि ह्याच्यापेक्षा जास्त माझ्याकडे बोलायला खरंच काही नाही. एवढंच आहे. कशाला बोलून काय बोलणार आहे? एवढंच आहे माझ्याकडे. एवढं सगळं मी तुम्हाला ते दिलेलं आहे. ठीक आहे. धन्यवाद आणि ऑल द बेस्ट. 9 तारखेनंतर तर मी येणारच आहे भेटायला. पण तोपर्यंत तरी आत्ता तरी शेवटचं लेक्चर असेल माझं हे. आणि काय असेल तर तुम्हीच एकमेकांना उत्तर देत चला आपल्या चॅनलवर. कमेंट असतंच ओपन ते. त्याच्यावर तुम्ही उत्तरं देत चला. सगळे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक वगैरे सगळं मी टाकून ठेवेन याच्यावर. बघू शकता तुम्ही. ओके. चलो.